अधिक मास, मलमास आणि पुरुषोत्तम मास. मोदकाला असं धोंडा म्हटलं जातं आणि पुरणाचे खास करून जे मोदक केले जातात त्याला धोंडे जेवणाचे म्हटलं जातं, म्हणून तो शब्द मी गृहीत धरला नाही. पण अधिक मास, पुरुषोत्तम मास आणि मलमास. या आपल्या वक्त्यांचं पण छानसं आगमन झालंय. जरा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि असा या जगाच्या जगरहाटीला चालवणारा आपला आधा भाग म्हणजेच आपण स्त्री वर्ग, आपल्या मनात असणाऱ्या, जीवनात उपभोगल्या जाणाऱ्या, सहन केल्या जाणाऱ्या अनेकविध भूमिकांना स्पर्श करत अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण वेगवेगळ्या भूमिका निभावत असतो की अशा वेळेस आपल्याला खऱ्याखुऱ्या मार्गदर्शनाची गरज असते. कधी कुणाच्या सल्ल्याची गरज असते, तर कधी कुणाच्या चांगल्या दोन शब्दांची गरज असते. कारण कितीही त्रास सहन केला तरी पुरेसा असतो. आणि अशा या स्त्रीवर्गाचं काही कवींनी, काही लेखकांनी असं मांडलेलं आहे की फ्रॅलिटी दॅट नेम इज वुमन, म्हणजे मत्सराचं दुसरं नाव स्त्री. की दुसऱ्याचा मत्सर करणं, असूया असणं, एखाद्याविषयी काय म्हणता येईल की द्वेष असणं प्रसंगी, अशा काही गोष्टी लेखकांनी स्त्रीविषयी रंगवलेल्या आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय संस्कृती ज्या एकूणच मूल्यांवर आधारित आहे त्यामध्ये स्त्रीचं कौटुंबिक घरपण जपणं ही सर्वात मोठी मूल्य आणि जबाबदारी आपण मानतो. ज्या घरात स्त्री करती स्त्री नसेल त्या घराला घरपण राहत नाही. आपल्या समाजात अवतीभोवती अशी अनेक उदाहरणं आहेत की त्या घराकडे बघितल्यावर की एकेकाळी त्या घराला इतकी श्रीमंतीची, घरातल्या वावरणाऱ्या माणसांच्या श्रीमंतीची कळा होती, तिथं अक्षरशः अवकळा आल्यासारखं वाटतं. असं सांगू नये किंवा म्हणू नये, पण आपल्यातलेच काही जिवंत उदाहरणं आपण अशी बघतो समाजात अवतीभोवती की ज्यांच्या कुटुंबाला स्त्रीच्या नसण्याने किती मोठा आघात झालेला आहे. आज त्या कुटुंबात एकही स्त्री नाही, एकही कर्ता नाही, आणि ती एकमेव व्यक्ती आज होणाऱ्या मुलाच्या लग्नासाठी 21 तारखेला त्यांच्या मुलाचं लग्न आहे आणि स्वतः ते दत्तात्रय सोडले स्वतःच्या मुलाच्या लग्नाची तयारी स्वतःच करतायत. घरात स्त्री नाही. कळा असलेलं घर अवकळा होतं, घरात स्त्री नसते. पण मग स्त्रीची भूमिका तेवढीच आहे का? मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी आकाशदादांचा यथोचित सन्मान करायचा आहे. आपल्यातच एक माणूस आहे, आपलेपणाची भावना आहे,
व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या तुमच्या समाजाच्या महिला विभागाच्या अध्यक्ष आमच्या मावशी, अर्थात आमच्या दुर्गेशच्या लाडक्या दुर्गेशच्या आई, त्याचबरोबरीने त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या सर्वांचं मी मनापासून असं कवी फार सुंदर असतात. आता मॅडम बोलत होते आणि असं वाटत होतं मॅडमांचंच ऐकावं आणि माझं नंतर ऐकावं असं वाटत होतं. नाही, हा विषय मस्करीचा नाही आहे. इतकं सुंदर त्यांचं विश्लेषण चालू होतं की महिला काय असते, किंवा त्यांनी प्रत्यक्ष उदाहरण दिलं आणि ते डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं की माणूस काय करतोय, घरात स्त्री नाही आहे. इतकं म्हणजे इतक्या मोठ्या माणसांमध्ये आज मला इथं बोलवलं गेलं आहे, त्याबद्दल मी खरोखर तुमच्या सर्व समाजातील महिलांचं मी मनापासून आभार मानतो. सुरुवातीलाच की एका छोट्या माणसावरती, एका खेडेगावात राहणाऱ्या पोरावरती तुम्ही विश्वास दाखवला, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. मी एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला पोरगा आहे. माझे वडील काही इंजिनियर नाही, डॉक्टर नाही, पोलीस नाही, आई नाही. आई आजही दुसऱ्याच्या शेतात जाऊन आता 40 मी सोडलं आहे बाजार करायला. कार्यक्रम झाल्यावर परत गाडीत बसून आईला घरी सोडायला जायचं. म्हणजे एका सामान्य शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला मी पोरगा आहे. तुम्ही म्हणाल, हे सांगायचं कारण सुरुवातीला असं आहे की तुम्हाला असं नको वाटायला की फक्त शर्ट पॅन्ट घातलंय म्हणून आमच्यासमोर उभं केलंय म्हणजे काहीतरी, कारण व्याख्यात आहे किंवा तो व्याख्यानं करतो त्याची छबी कशी असते, तो एक झब्बा कुर्ता वगैरे घालून येतो, त्याचं ते ब्लेझर असतं, बरोबर ना. आज बघा तुमचे आता चेहरे खुलले आहे, काहीतरी बरोबर बोलतोय. तसं नाही आहे. मी बाहेर किती मोठा व्याख्याता असलो तरी आपण आपल्या गावामध्ये आणि माझ्या आईसमोर मी मुलासारखाच असणार आहे ना. मी किती सुंदर दिसलो, म्हणजे माझे केसही विंचरलेले नसते तरी मी तुम्हाला सुंदर दिसलो असतो, कारण मी तुमच्या मुलासारखा आहे, बरोबर आहे ना. तर मला असं वाटलं की आपण काय नटून थटून जायचं आपल्या आयांच्या समोर, म्हणून मी साधा साधा आलोय, बरोबर आहे ना. आणि मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. साधी गोष्ट ही आहे की मी महाराष्ट्रभर ज्यावेळेस व्याख्यानांसाठी फिरतो ना, त्यावेळेस मी व्याख्याता म्हणून जातो. आज मी जरी व्याख्याता म्हणून तुमच्यामध्ये असलो तरी मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे, कारण हा दिवस तुमचा आहे. आपण म्हणतो आईमुळं सगळ्यांचा दिवस असतो, पण आईचा दिवस कधी असतो हे आपल्याला माहीत नसतं. म्हणजे मातृदिनाच्या दिवशी सुद्धा आई कामच करत असते. आपण जागतिक मातृदिन नावाचं एक थोतांड चालू केलंय, आई दिवस, आई दिवस. आणि आजकाल आई दिवस कसा साजरा होतो माहिती आहे तुम्हाला? 24 तासाची व्हॉट्सअपची स्टोरी असते, त्याच्यावरती आई दिवस साजरा होतो. त्या दिवशी मुलं आईच्या पाया पडत नाही आणि आईचा केक सेलिब्रेट होत नाही. म्हणजे इतकं मोठं थोतांड आज आई दिवसाचं चालू आहे. या सगळ्या आयांच्या समोर मी बोलतोय, याचं मला एक आत्मिक समाधान आहे आणि मला भान आहे, मी जे बोलतोय त्याचं मला भान आहे. मी मर्यादा ठेवून बोलेल. मी तुमच्याशी संवाद साधताना जरी आई मुलाचं नातं असेल तरी त्यामध्ये एक मर्यादेची भिंत ठेवेल, जेणेकरून असं नको व्हायला की तुम्ही मला संधी दिली मी त्या संधीचा कुठलाही उपभोग घेईल. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व समाजातील तुमच्या महिला या ठिकाणी उपस्थित झाल्यात. खुर्च्या फार आहेत, संख्या फार कमी आहे. संख्या फार कमी आता येतील, मला माहिती आहे. मला शाश्वती होतीच आहे, कारण वेळ हा थोडा 4:30 पावणे 5चा जरी असला तरी जून महिन्याची 15 तारीख उजाडली तरी दिवस कमी होत नाही, पाऊस पडत नाही. त्यामुळं आणि 40गाव शहराच्या ठिकाणी राहणाऱ्या बाया तरी वेळेवर येतील. नाही, तुमच्याबद्दल बोलतच नाही आहे ना मी. तुम्ही आलात म्हणून कार्यक्रम चालू आहे, तुम्ही नसता आलात तर कार्यक्रमच चालू झाला नसता. हरकत नाही. मला ज्या वेळेस 6-7 महिन्यांपूर्वी व्याख्यानाच्या संदर्भानं विचारणा झाली की आपल्याला व्याख्यान ठेवायचं आहे, महिलांच्या संदर्भानं व्याख्यान ठेवायचं आहे, तर वेगवेगळ्या विषयांची आम्ही चाचपणी केली. कुठल्या विषयावरती बोलता येईल, कशा पद्धतीनं बोलता येईल, कशा पद्धतीनं मांडणी करता येईल, अशा 10-15 विषयांमधून आपण एक विषय ह्या व्यासपीठाला मिळवून दिला. तो म्हणजे आपण सगळ्यांच्या संदर्भानं, सगळ्यांच्या परिचयाचा तो विषय आहे. आता महिलांवरती बोलणं, महिलांच्या संदर्भानं बोलणं हे काही तुम्हाला वेगळं नाही. संध्याकाळी 7 वाजले तरी तुम्ही मालिकांमध्ये पाहताच महिलांचं काय चालू आहे. आणि संध्याकाळी 6 वाजता बाजाराची पिशवी हातात गेली तरी तुम्ही मैत्रिणीसोबत काय गप्पा मारता महिलांविषयी हे काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज. चांगलं बोललं पाहिजे, तुम्ही हसू नका फक्त. मी जे बोलतोय हे तुम्हाला समजतं याची मला शाश्वती आहे आणि मला त्याचा आनंद वाटतोय की मी जे बोलतोय ते तुम्हाला समजतंय. आपल्याला मस्तपैकी 1-1.5 तास गप्पा मारायच्या आहेत, एन्जॉय करायचं आहे. मला इथून लगेचच तुमच्याच समाजाची क्रिकेटची टुर्नामेंट आहे, तिथं अँकरिंगला जायचं आहे. काल तिथं होतो, रात्री 12-12:30पर्यंत अँकरिंग केली. मला बऱ्यापैकी तर लोक ओळखत असतील तुमच्या समाजाचे. हां, तुमच्या म्हणजे आता माझा समाज एकच आहे. आता काय आपण त्याच्यामध्ये समाज बिमा सगळं सोडून देऊ. अरे धन्यवाद, तुमचे आभार आहे. विद्येची देवता माता सरस्वती ही सगळ्यांनाच प्रसन्न होत नाही असं कोणीतरी लिहून ठेवलं होतं. माझ्या आईवडिलांच्या पुण्याईनं मला सरस्वती प्राप्त झाली आणि तुमच्यासारख्या लोकांच्या पायाची सेवा करण्याचं धूळ प्राप्त होते. ही कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रामाणिकपणे मान्य करतो आणि आपण कार्यक्रमाच्या मुख्य विषयाला हात घालूयात.
काय असतं की मी व्याख्यानं भरपूर करतो, मी महाराष्ट्रभर व्याख्यानांसाठी फिरतो. म्हणजे माझं शिक्षण MSc ॲग्री BSc ॲग्री झालं आहे. मला महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्राचा महावक्ता पुरस्कार 2016 साली शरद पवार साहेबांच्या हस्ते पुण्याला मिळालेला आहे. मला भरपूर पुरस्कार मिळालेत. मी आजवर महाराष्ट्रभर 5-6 हजाराच्या वरती व्याख्यानं केलेत. माझं इथं ऑफिस आहे, तिथं माझ्या ट्रॉफ्या आहेत. माझ्या घरी ट्रॉफ्या इतक्या आहेत की ठेवायला जागा नाही आहे. हे सांगायचं कारण असं आहे की तुमच्यासमोर जो माणूस उभा केला आहे ना, हा माणूस खरोखर व्याख्यानच करतो. असं नाही की फक्त व्याख्यानं करायची म्हणून तुमच्यासमोर उभा केलेला आहे. त्यामुळं विषयाला न्याय देत असताना सगळ्यात पहिल्यांदा तुमची एक परवानगी घेऊन या विषयाची सुरुवात असं करतो की मला तुम्हाला हे सांगायला अत्यंत आनंद होईल की आईची व्याप्ती या 2 शब्दांमध्ये होत नाही. म्हणजे कोणीतरी म्हणून ठेवलं आहे की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आणि असं नाही आहे की आईला गर्भारपण गेलं, आईला दिवस गेले म्हणजेच ती आई होते, असं असतं का? एखाद्या स्त्रीचं लग्न झालं म्हणजे ती आई झाली, माझ्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर. कारण तिच्यावरती जबाबदारी आली, तिच्यावरती कुटुंबाची जबाबदारी आली की आज संध्याकाळी तिला चहा ठेवायचीच आहे आणि आज संध्याकाळी तिला तिच्या हाताला चटके जरी असतील तरी तिला पोळ्या करायच्याच आहे, भाकर थापायचीच आहे. माझ्या मते ती आईची व्याख्या आहे की लग्न झाल्यानंतर ज्या दिवशी ती मुलगी माहेर सोडते आणि सासरी जाते ती आई असते. या आईचे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी वगैरे वगैरे अनेक व्याख्या केलेल्या आहेत. पण आई म्हणजे काय की जी कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घेते ती आई असते. मी मगाशीच बोललो की आईवरती आपण अनेक जण बोलतो की आईचा दिवस आहे, आईचा दिवस आहे, आईचा दिवस आहे. पण खरोखर आईचा दिवस असतो का? तर नसतो. कोणताच दिवस आईचा नसतो, कोणताच दिवस नसतो. विचार करा, लोकांना जर पगार कमी मिळाला तर लोक पगार वाढवण्यासाठी सुट्टीवरती जातात. उदाहरण देऊया की बँकांमधले कर्मचारी आपला पगार वाढण्यासाठी 2-3 दिवस बँका बंद ठेवतात. फरक पडतो का लोकांना? पडतो. 100% 10-5 लोकांना ज्यांना पैशाची अडचण आहे त्यांना फरक पडतो. असं समजूया की रेल्वे कामगार या सुट्टीवरती गेलेले आहेत, रेल्वे बंद पडली, फरक पडला. 100% 10-20 लोकांना फरक पडला. पण जर विचार करा आई सुट्टीवरती गेली तर काय होईल? कल्पना करा, काय वाटतंय तुम्हाला? जर प्रत्येक घरातली आई सुट्टीवरती गेली तर काय होईल? सकाळी 5 वाजता देवाऱ्यासमोर दिवा लागणार, बरोबर सकाळी 6च्या ठोक्याला तुळशी समोर नंदादीप तेवल का? अगरबत्तीच्या वासानं शेजारची बाई उठाल का मावशी? आई सुट्टीवर गेली तर काय होईल? ही जर तुम्ही कल्पना केली असेल तर मला प्रसंग सांगायला अत्यंत आनंद वाटेल की जर जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार देत असताना जर आई सुट्टीवर गेली या वाक्याचा आदर्श घेऊन तुम्ही एकच म्हणा की जिजाबाई सुट्टीवर गेलेल्या आहेत. जिजाबाईंनी सुट्टी घेतलेली आहे. शिवाजी महाराज जन्माला आले पण जिजाबाईंनी ठरवलं मला आता 1 वर्षाची सुट्टी पाहिजे. शिवबा तू शहाजी महाराजांसोबत बँगलोरला जा. बंगळूरची जहागिरी सांभाळत होते छत्रपती शहाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ यांच्यासोबत शिवाजी महाराजांना सांगितलं तू तिकडे जा, मला आता 1 वर्ष सुट्टी पाहिजे, मला आराम करायचा आहे, मला काही जमणार नाही. जर 1 वर्ष त्या आईनं सुट्टी घेतली असती तर काय वाटतं तुम्हाला? कल्पना करा काय होऊ शकलं असतं. बरं आता 1 वर्ष म्हणजे 365 दिवस. 365 दिवस सोडून द्या. 365 दिवसांपैकी फक्त 1 दिवस घ्या. असं समजा आईने ठरवलं आज माझा वाढदिवस आहे, मी उठणार नाही, मी काहीच करणार नाही, मी अंथरुणाला खिळून राहणार आहे. 364 दिवस मी काम करेल, 1 दिवस काम करणार नाही. तो दिवस म्हणजे तुमचा दिवस आहे. आज माझी सुट्टी, आज मी काहीच करणार नाही. शिवबा, तुमची मुलं खरंच तुमचे पाय दाबतील? माझ्याशी नका बोलू, तुमचं तुम्ही बोला. तुमची मुलं खरंच पाय दाबतील? म्हणजे आपण बरोबर विषय निवडलाय बरं मावशी, एकदम बरोबर विषय निवडलेला आहे आपण. छत्रपती शिवाजी महाराजांवरती संस्कार करणाऱ्या आई जिजाबाईंनी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांवरती संस्कार केले, आपण सारे एक आहोत, बरोबर आहे ना? इथं कोणी वेगवेगळं आहे का? वयाचं बंधन प्रत्येकाला आहे. जो जन्माला आलाय तो मरणार आहे. म्हणजे ज्या दिवशी देवाच्या डायरीमध्ये देवानं तुमची जन्माची तारीख लिहिली त्या दिवशी माणूस आनंदी होतो की माझा जन्म झाला, माझा जन्म झाला. पण माणूस हे विसरून जातो की ज्या दिवशी जन्म झाला त्याच दिवशी त्याच मिनिटाला तुझी मृत्यूची तारीख सुद्धा लिहिली गेलेली आहे. आपण सगळे एक आहोत. हे वय, दिसणं, असणं, नसणं, शरीर, प्रकृती, विचार, संस्कृती, धर्म, समुदाय, जात पात, वर्ण हे सगळं नथिंग आहे. हे सगळं दुय्यम आहे. पहिल्यांदा काय, तुमचं माणूस असणं महत्वाचं. तुमच्यामध्ये बुद्धिमत्ता किती शाबूत आहे? तुम्ही दुसऱ्याविषयी कशा पद्धतीनं विचार करता? तुम्ही दुसऱ्याच्या व्यक्तिमत्वाचा विचार करताय का? तुम्ही समोरच्याला ऐकून घेताय का? तुम्ही समोरच्याला किंमत देताय का? याच्यावरती तुमचं व्यक्तिमत्व खुलतं. अर्थात तुमची समाजातली प्रतिष्ठा, किंमत आणि त्या पदाची भूमिका समजते.
छत्रपती शिवाजी महाराज पोटात होते त्यावेळेस आई जिजाबाईंनी त्यांना सांगितलं की शिवबा तुला स्वराज्य उभं करायचं. म्हणजे आपण म्हणतो शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, यामुळं आपण आईचं क्रेडिट कमी करतोय. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, मान्य आहे मला, शिवाजी महाराज ग्रेट आहेत, जगाच्या पाठीवरचे सर्वोत्तम राजे कोण. जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की जगाच्या पाठीवरच्या 3 प्रतिभाशाली राजांची नावं सांगा, पहिलं नाव कोणाचं सांगाल तुम्ही? दुसरं नाव संभाजी महाराज, तिसरं नाव महाराणा प्रताप, चौथं नाव आठवलं तर काहीतरी सांगाल. पहिलं नाव कोणाचं घ्याल? शिवाजी. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, यामुळं तुम्ही एका आईचं क्रेडिट खाऊ नका, हे माझं प्रामाणिक मत आहे. का बरं खाऊ नका? आईनं संस्कार दिले. म्हणजे ते बालाजी तांबेंचं गर्भसंस्कार आपण वाचतो, पण बालाजी तांबेंच्या गर्भसंस्काराच्या पलीकडे सुद्धा आई ज्यावेळेस मुलाला संस्कार देते त्यावेळेस जिजाबाईचे संस्कार सुद्धा असणं गरजेचं आहे, हे माझं प्रामाणिक मत आहे. का बरं पाहिजे? शिवबा तुला स्वराज्य उभं करायचं. मग स्वराज्य म्हणजे 3 अक्षरी शब्द नाहीये. स्वराज्य म्हणजे काय? शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका. स्वराज्य म्हणजे काय? शिवबा प्रत्येक स्त्रीच्या खांद्यावरचा पदर तुला सुरक्षित ठेवायचा आहे. शिवबा स्त्री ही मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता आहे, तिच्या पदराला जर कोणी हात लावला तर त्याचे हातपाय कलम करून टाका, त्याला रायगडाच्या टकमक टोकावरून खाली ढकलून द्या. रांझ्याच्या पाटलाचा चौरंग केला तसा चौरंग करून द्या. शिवबा तुला स्त्रीच्या चारित्र्याचं रक्षण करायचंय. स्त्री ही तुझ्या घरातली देवता आहे, प्रत्येक स्त्री तुझी आई बहीण आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या वागणुकीतून सांगतात, परस्त्री माते समान जाण. मला म्हणायचं काय समजते तुम्हाला? शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं म्हणून आईचं क्रेडिट खाणं मला उचित वाटत नाही. आईचं क्रेडिट तिला दिलं पाहिजे, कारण तिच्यामुळं सगळं आहे. जर आई जिजाबाईंनी उभं केलं नसतं, आपण ज्यावेळेस झाड लावतो त्यावेळेस झाड हे छोटंसं रोपटं असतं, ते रोपट्यापासून झाड व्हायला, वटवृक्ष व्हायला प्रचंड दिवस लागतात. आणि ते झाड जगेलच असं कशावरून? त्याला तुम्हाला खतपाणी घालावं लागेल, त्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, त्याची तुम्हाला निगा राखावी लागेल. तेव्हा पुढे जाऊन ते महाकाय वटवृक्ष होईल. आणि असंही नाही की ते वटवृक्ष झालं म्हणजे तुमचं नाव मोठं करेल. आजकाल नाव मोठं करण्यात मुलं धन्यता मानतात की नाव खोटं करण्यात धन्यता मानतात, हे तुम्ही बघा. काय चाललंय आज? मी पण तरुण आहे, मी काळ्या केसावाला आहे, मला सगळं मी सांगेलच पुढे. कारण काय झालंय की तुमच्या मुली आणि मुलं मला दिसले नाही त्या कार्यक्रमाला. कदाचित मुलांना परमिशन नसेल, पण मुली आणि मुलं या कार्यक्रमाला दिसले नाही. पण एकदम चांगलं केलं तुम्ही, मुलं आणि मुली नाही घेऊन आले, कारण मला तुमची मस्तपैकी अंगणवाडी घेता येईल. आईचं क्रेडिट मला खायचं नाहीये. आई जिजाबाई ग्रेटच होत्या, त्याबद्दल काही कौतुक इतकं मोठं आहे की आई जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेचे धडे दिले. की तुला रामाच्या गोष्टी सांगितल्या, अर्जुनाच्या गोष्टी सांगितल्या, पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या की शिवबा तुला स्वराज्य उभं करायचंय. आणि 32 मनाच्या सोनेरी सिंहासनावरती बसलेले छत्रपती शिवाजी महाराज नुकताच 352वा राज्याभिषेक सोहळा जो रायगडावरती पार पडला, त्या रायगडाच्या राजसदरेवरती 32 मनाच्या सोनेरी सिंहासनावरती गागाभट्टांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, सकल गुण मंडित अखंड लक्ष्म अलंकृत राजकार धुरंधर श्रीमन महाराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. आणि राजांचा क्षत्रिय राज्याभिषेक झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती ही जगभर राजे म्हणून झाली. पण तेच छत्रपती शिवाजी महाराज जे सिंहासनावरती बसलेले आहेत, ते त्या सबंध रयतेला उद्बोधित करताना म्हणतात, हे राज्य व्हावे ही माझी इच्छा, ही माझ्या बायकोची इच्छा, ही माझ्या सासऱ्याची इच्छा, ही माझ्या आईची इच्छा. तुम्हाला मुद्दा समजतोय ना? हा. आता आपण महत्वाच्या मुद्द्यावरती येऊया की आपण सर्व एक आहोत ना? आपण सर्व एक आहोत, आपण सगळे सारखे आहोत. देवाने असं ठरवलं का आकाश पाटीलचा पहिला नंबर, मग आकाश पाटीलला बुद्धी वाटताना 5 किलो जास्त द्यायची, आणि आकाश पाटीलच्या भावाचा शेवटचा नंबर म्हणून बुद्धी वाटताना आकाश पाटीलच्या भावाला पावशेर कमी द्यायची? असं काही आहे का? मेंदू सगळ्यांचा सारखा, फक्त व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. माणूस बदलला की विचार बदलतात. परंतु मला या निमित्तानं तुम्हाला हे सांगायचं आहे की ह्या ठिकाणी आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण आपल्या पुढच्या पिढीवरती संस्कार टाकत असताना बलशाली आणि चारित्र्य संपन्न आणि संस्कारक्षम पिढी कशी जन्माला येईल यासाठी आपण प्रयत्न करणं ही आत्ताच्या काळातली तुमची पहिली पायरी आहे. ही तुमची पहिली पायरी आहे. मी तुम्हाला ज्ञान द्यावं, मी तुम्हाला सांगावं इतका मी मोठा, मी तुमच्या पोटातून आलोय. पण जगाच्या बाजारामध्ये जे काही पाहायला मिळालं ते तर मला तुम्हाला सांगू द्या. आजच्या काळामध्ये चारित्र्य संपन्न मुलगी आणि संस्कारक्षम मुलगा घडणं ही आईची पहिली पायरी आहे. मी जर चुकीचं बोलत असेल तर मला थांबवा. मी बरोबर बोलतोय? घर कधीही सांभाळता येईल,
पडलेलं घर उभं करता येईल, घर कधीही सांभाळता येईल, पण घराचा जो मजबूत खांब आहे, घराचा जो मजबूत पाया आहे, ते छप्पर मजबूत होईल तेव्हा होईल, पण घराचा मजबूत पाया आणि मजबूत खांब पहिले तुम्हाला सक्षम बनवा, त्यावेळेस तुम्ही सगळ्याजणी सक्षम होणार आहेत आणि मग तुम्ही म्हणणार आहेत आम्ही सगळ्याजणी सारखे आहोत. माझं पोरगं इंजिनियर आहे, तिचं पण पोरगं इंजिनियर आहे, माझं पोरगं डॉक्टर आहे, तिचं पण पोरगं डॉक्टर आहे, माझी पोरगी वकील आहे, तिची पण पोरगी वकील आहे, असं म्हणणार नाही तुम्ही. माझी पोरगी वकील आहे आणि तिची पोरगी धुनी भांडी करते. त्यावेळेस तुम्ही सगळ्या सक्षम होणार आहेत, त्यावेळेस तुम्ही सगळ्याच पुढे जाणार आहेत. सगळ्यांनी आपल्या आईची मेंटॅलिटी काय आहे की आपल्याला आपली पुढची पिढी सक्षम घडवायची आहे आणि त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. म्हणून तुम्ही सगळ्या जिजाबाईंच्या मुली आहात. एकही इथं अशी नाही आहे की ती जिजाबाईंची मुलगी नाही आहे, तर त्या जिजाबाईंच्या मुलींनी आपल्या पिढीला घडवत असताना आपण सर्वांनी एकत्रित येऊन जिजाबाईंचा विचार लक्षात ठेवला पाहिजे. तुम्हाला सांगायला मला अत्यंत वाईट वाटेल की जिजाबाईंना ज्यावेळेस दिवस गेले त्यावेळी काय झालं, मातृतीर्थ सिंदखेड राजा ही जिजाबाईंचं माहेर. लखुजी जाधव जे सरदार होते, त्या सरदारांच्या अत्यंत पराक्रमी सरदारांच्या पोटी जन्माला आलेल्या जिजाबाई, ज्यावेळी जिजाबाईंना दिवस गेलेले होते त्यावेळी जिजाबाईंना पुण्यामध्ये त्यांची जहागिरी होती शहाजी महाराजांची, आणि जिजाबाईंना सिंदखेड राज्यावरून निरोप आला की वडील आणि भाऊ हे गेलेत. पण ते कसे गेले, निजामानं सत्कार करायचा म्हणून दरबारामध्ये लखुजी जाधव आणि त्यांच्या मुलांना आणि त्यांच्या नातवंडांना म्हणजे जिजाबाईंच्या भाच्यांना, जिजाबाईंच्या भावांना आणि जिजाबाईंच्या वडिलांना सत्काराच्या बहाण्यानं राजदरबारात बोलवलं आणि कटकारस्थान करून जिजाबाईंच्या वडिलांना, भाच्यांना आणि भावांना मारून टाकलं, वंश संपवला. तरी त्या बाईनं इतका पराक्रमी मुलगा जन्माला घातला. आपण आईच्या जीवावरती मस्तपैकी खुडी मिरचीनं पाणी, टमाटानं पाणी, गिलकानं पाणी खायचं जगणारा बाया. मी चुकीचं नाही बोलत आहे ना? मला काय म्हणायचंय तुम्हाला समजतंय, बाकी तुमची इच्छा. मी जर जास्त, आणि माझा विषयच तसा आहे बरं, मी गोड गोड बोलत नाही, मी थोडं कडू बोलतो. वाईट वाटलं तर काही अडचण नाही, आणि जो वाईट बोलतो तो चांगला असतो, तो आपला असतो. बाप मुलाला गोड गोड कधीच बोलत नाही, बाप मुलाला कडूच बोलतो, मारामाऱ्या करतो बाप मुलासोबत. का बरं? त्यानं चांगलं व्हायला पाहिजे. तुम्ही सगळ्या जिजाबाईंच्या मुली आहात, तुम्ही सगळ्या अहिल्याबाईंच्या मुली आहात, तुम्ही लक्ष्मीबाईंच्या मुली आहात. अर्थात तुमच्याकडे जे आहे ना ते जगाच्या पाठीवर कुणाकडेच नाही. स्त्री जेवढं सहन करते ते जगाच्या पाठीवरती कुणीच करू शकत नाही. ज्यावेळेस एक अपत्य स्त्री जन्माला घालते, ज्यावेळेस एक मुलगा जन्माला घालते, ती वेदना, ती तीव्रता, माणूस 100 वेळा ज्यावेळेस मरतो त्यावेळेसची वेदना तुम्ही त्यावेळेस सहन करत असता. म्हणजे ती वेदना तुम्ही सहन करता, तो त्रास तुम्हाला माहिती आहे. तिथून पुढचा त्रास आपल्या पिढीला व्हायला नको, त्यामुळे तुम्ही आत्तापासून हा विचार केला पाहिजे. कारण मी काळ्या केसावाला आहे, मी महाराष्ट्रामध्ये फिरतोय, मला माहिती आहे आज परिस्थिती काय आहे. तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. मुलं काय करतायत आणि मुली काय करतायत असं म्हणू नका की शेजारच्याचं घर जळतंय, माझं घर अजून जळायला टाईम आहे. निलेश चव्हाण नावाचा माझा मित्र आहे, त्याची फार सुंदर कविता आहे. निलेश त्याच्या कवितेमध्ये फार सुंदर म्हणतो, सावधान दोस्तों आज तुम्हारी बस्ती जलने वाली है, सावधान दोस्तों आज तुम्हारी बस्ती जलने वाली है, एक टोली ऐसी है जो आग लगाने वाली है और एक टोली ऐसी है जो आग बुझाने वाली है, पर सावधान दोस्तों आज तुम्हारी बस्ती जरूर जलने वाली है. आपण म्हणतो शेवटच्याचं घर जळतंय, काय म्हणतो, शेवटच्याचं घर जळतंय. पण शेवटच्याचं घर जळत 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 आल्यानंतर शेवटचा नंबर तुझा आहे, परत तो पहिला जळालाय, आता शेवटचा नंबर तुझा आहे. हे असा भ्रमामध्ये राहू नका की कोणीतरी काहीतरी करेल मग आपली पिढी सुधरेल, मग आपण करू, मग आपण पाहू. हा विषय सोडून द्यावा आणि आपण सर्वांनी एकत्रित येऊन सगळ्यांची मुलं चांगली व्हावी, सगळ्यांच्या कुटुंबाचा उद्धार व्हावा आणि सगळ्यांची कुटुंब पुढे जावी, हा विचार घेऊन आपण इथून बाहेर पडावं. आणि जोपर्यंत असं होणार नाही तोपर्यंत मानवजातीचं जे महत्त्वाचा जो आपण म्हणतो ना विकास चालू आहे, विकास चालू आहे, विकास चालू आहे, हा फक्त नावाला राहील. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि स्वराज्य स्थापन केल्यानंतर ते म्हणतात की हे राज्य व्हावे स्त्रींची इच्छा. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे वडील, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे वडील, माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आजोबा आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंचे पंजोबा, प्रबोधनकार ठाकरे, महाराष्ट्राच्या साहित्य परंपरेतलं फार मोठं नाव. हे प्रबोधनकार ठाकरे फार मोठे विद्वान लेखक होते, साहित्यिक होते, वक्ते होते, व्यंगचित्रकार होते, पत्रकार होते. ते त्यांच्या पुस्तकामध्ये म्हणतात की जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत
जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत आईचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या बाळ शिवाजीचं नाव अजरामर आहे. मी म्हणत नाही, प्रबोधनकार ठाकरे म्हणतात. आता या प्रबोधनकारांच्या वाक्याला अनुरूप मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की माझ्या समोर बसलेल्या माझ्या आयांना, किती आयांना माहिती आहे की त्यांची स्वप्न त्यांच्या मुलांना माहिती आहेत? तुमची स्वप्न काय आहेत हे तुमच्यापैकी तुमच्या किती मुलांना माहिती आहे? कोणी सांगू शकतं मला? 1, 2, 3, 5, 10. माझा प्रश्न समजलाय ना तुम्हाला का नाही समजला? तुमचं स्वप्न काय आहे हे तुमच्या मुलाला माहिती आहे का? माहिती आहे? 2 जणांना माहिती आहे, 3 जणांना माहिती आहे, 10 जणांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. प्रॉब्लेम काय माहिती आहे तुम्हाला? आपल्या घरात ज्यावेळेस आनंद असतो ना, आपण मुलांच्या समोर सांगतो दिवाळी आली, फटाके घ्यायचे, चला सगळ्यांनी बाजारात जाऊया, बरोबर ना? लग्न आलं, कपडे घ्यायचे, चला सगळ्यांनी साजन सिलेक्शनला जाऊया. पोराचा वर्गात पहिला नंबर आला, चला पोराला सायकल घ्यायची, हिरोच्या शोरूमला जाऊया, बरोबर ना? मुलीचा नंबर पहिला आला, आता मुलीला नऊवारी साडी घ्यायची, चला सगळ्यांनी वैष्णवी साडी सेंटरला जाऊया. आपण आनंदाचे जे सुहाळे असतात, आनंदाचे जे डोहाळे असतात ते मुलांच्या समोर आनंदानं साजरे करतो. पण घरात ज्यावेळेस दुःखद प्रसंग येतो, घरावरती संकट येतं, घरात पैसे नसतात, मुलाची फी भरायला अडचण असते, खायला पैसे नसतात, किराणा संपलेला असतो, एवढंच काय घरामध्ये ज्यावेळेस पाहुणे आल्यानंतर साखर नसते, आई वाटी पदरात चोरून दुसऱ्याच्या घरी जाते, पण घरात समजू देते का की घरात साखर नाहीये? त्यावेळी तुमच्या घरातले दुःखाचे प्रसंग तुम्ही तुमच्या पिढीसमोर का नाही साजरे करू शकत? हा माझा प्रामाणिक प्रश्न. का बरं? हे का बरं मावशी, हे का बरं? हे याच्यासाठी जोपर्यंत तुमच्या पायाला लागलेले चटके हे तुमच्या मुलांना समजणार नाही तोपर्यंत परिस्थिती काय असते, रुपया कमवायला किती वेळ लागतो, आई बापांनी कसं उभं केलंय आणि ते कशासाठी केलंय आणि इथून पुढे आपल्याला काय करायचंय हे आमच्या पिढीला समजणार नाही. माझी आई दुसऱ्याच्या शेतात आजही जाते, माझी आई जर खाली बसले तर तिला उठता येत नाही, तिला जमिनीला हात लावावा लागतो का तर तिचे गुडघे फिरलेत. माझी आज 18 लाखाची गाडी आहे, आज 18 लाखाच्या गाडीत बसून आईचा येते, पण आई मला म्हणते बाळ्या जोपर्यंत तो चांगलं होत नाही तोपर्यंत मी दुसऱ्याच्या शेतात काम करेल. मी अनुभवानं शिकलोय. माझा बाप सर्वसामान्य शेतकरी आहे, पण सर्वसामान्य असलेला माझा बाप शेतकरी सुद्धा मला हेच सांगतो की मी मरायला टेकलो तरी माझ्या अस्थिचं विसर्जन तर मातीतच कर, तुला एक आदर्श म्हणून राहील की माझा बाप शेवटच्या श्वासापर्यंत काम करत गेला. तुम्ही दुःखाचे जे क्षण आहेत, जे आनंदाचे क्षण आहेत ते मुलांसमोर साजरे करता आणि जे दुःखाचे क्षण असतात, असं होतं ना बऱ्याच वेळेस. तुम्हाला कधी प्रसंग आढळला की नाही मला माहित नाही, तुमची मुलं पुण्या मुंबईला शिकतात असं विचार करा आणि पुण्या मुंबईला तुमची मुलं शिकत असल्यानंतर तुमच्या मुलीनं किंवा तुमच्या मुलानं तुम्हाला सांगितलं की मम्मी उद्या मला 10,000 रुपये रूमचं भाडं, मेसचं भाडं आणि खर्चासाठी लागतायत. तुम्ही तुमच्या मुलाला किंवा तुमच्या मुलीला असं कधी म्हटलंयत का डायरेक्ट त्याच मिनिटाला आमच्याकडे पैसे नाही, तुझं तू बघ? बोललाय तुम्ही कधी? कधी त्याला जाणीव करून दिली? कधी तिला जाणीव करून दिली? नाही. पण हेच जर तुम्ही बोललात तर त्या मिनिटाला तिकडून फोन कट होईल याची शाश्वती तुम्हालाही आहे का? तर आमच्या मुलीला राग येईल, मुलगी लाडाची, मुलगा लाडाचा. जर आज तुमच्याकडे 10,000 नसतील हरकत नाही, तुम्ही काय सांगता? पाठवतो, व्यवस्था करतो, पप्पांना सांगतो. तुम्ही हेच सांगता ना, यांच्याशी बोलून तुला सांग. बापाजवळ निरोप जातो, तुमच्या घरातल्या कर्त्या पुरुषाजवळ निरोप जातो, त्याच्याजवळ पैसे नसतात, तो काय म्हणतात बघतो. सकाळी 7 वाजल्यानंतर सकाळच्या 11 वाजेपर्यंत बापाकडे जर पैसे नसतील तर बाप मुलाला फोन करून कधीच सांगत नाही भाऊ पैसे भेटत नाहीयेत. बाप 5 घरांवरती जातो, 5 घरांचे दारं ठोकतो, कड्या ठोकतो, 5व्यानी नाही दिले तर 6व्याच्या पाया पडतो, भाऊ 10,000 नाही पण 5,000 तरी दे, पोराची फी भरायची, पोराला ट्युशनला पैसे लागतात, मेसला पैसे लागतात. त्यावेळेस ते 5,000 तिकडे जातात. त्या 5,000 पैकी 3,000 रुपये हे मेसवाल्याकडे जातात. 2,000 रुपयापैकी 1,000 रुपये पोरगा पॉकेट मनी म्हणून स्वतःसाठी ठेवतो आणि 1,000 रुपये हे रूम भाडं देतो, सांगतो 2,000 रुपये नंतर देतो काका, पप्पांकडे आता पैसे नाही. हे 5,000 रुपये तुम्ही एका मिनिटात तुमच्या पोरीच्या अकाउंटला टाकून दिले, पोराच्या अकाउंटला टाकून दिले, पण ते 5,000 रुपये जमा करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला हे तुमच्या पोरीला माहिती आहे का? आणि जर तुम्हाला आकाश पाटीलचं बोलणं खोटं वाटत असेल ना, घरी जाऊन फक्त 3 प्रश्न तुमच्या पोरांना आणि पोरींना विचारशाल का? घरी जाऊन 3 प्रश्न विचारा, 3 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न विचारा की गॅस सिलेंडरची विदाऊट सबसिडी किती रुपयाला भेटतो? गॅस सिलेंडर विदाऊट सबसिडी किती रुपयाला भेटतो? उत्तर सांग. एका पोरानं जर एका पोरीनं जरी उत्तर दिलं ना, त्या दिवशी व्याख्यानं करणं बंद करेल. सबसिडी किती हेच माहित नाही पोरांना.
आता ते 960 रुपये 980 रुपये सांगतील तुम्हाला, पण विदाऊट सबसिडी सांग म्हणायचं. दुसरा प्रश्न विचारा, 15 किलोचा सोया ड्रॉपचा तेलाचा डबा किती रुपयाला भेटतो रे दादा? पोरीला विचारायचं, 15 किलोचा सोया ड्रॉपचा डबा गुड्डी किती रुपयाला भेटतो? सांगेल का तुमची पोरगी? ठीक. तिसरा प्रश्न विचार. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर जर नाही दिलं तुमच्या पोरीने किंवा तुमच्या पोराने, तर तुमचा मायबाप असण्याचा काहीच फायदा नाही. तिसरा प्रश्न तुमची मुलगी आणि मुलगा देईल उत्तर. सांगू तुम्हाला काय? प्रश्न तिसरा विचारायचा, 1 महिन्याचा 2 GB डेटा जिओ कंपनीचा किती रुपयाला भेटतो? सांगता येईल ना? हां, तुम्ही फसलायत बरं का. आता जुमले में फस गए आप, ये फस गया सीएम. नाईक पिक्चर पाहिलाय तुम्ही? प्रश्न काय आहे, 2 GB डेटा जिओ कंपनीचा किती रुपयाला भेटतो? तुमचे पोरीनं फोनपेचे 3 रुपये पण सांगतील, मम्मी 3 रुपये वरती लागतात फोनपेला. 299चा रिचार्ज येतो आणि 302 रुपये फोनपेला लागतात, बरोबर का? हां. 2 प्रश्नांची उत्तरं देता येतील का नाही याची आई असतानाही तुम्हाला शाश्वती नाहीये, पण तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देता येईल याची आई असतानाही तुम्हाला शाश्वती आहे. याच्यावरून समजून घ्या तुमची पोरं तुमची पोरी किती पाण्यात आहेत. जी त्यांना जीवनावश्यक गरज वाटते ती फोनचा रिचार्ज आहे, त्याची किंमत त्यांना माहिती आहे. आणि जी बाप आणून देणार आहे, जी आई आणून देणार आहे, त्या जीवनावश्यक वस्तूची किंमत त्यांना माहिती नाही. आपण साऱ्या एकच आहोत ना? हां, तुम्ही सगळे एकच आहे. तुमच्या पोरापोरींना रिचार्जचीच किंमत माहिती आहे, वस्तूंची किंमत माहीत नाही आहे. घरी गेल्यानंतर तपासा बरं आहे, 3 प्रश्न विचारा नक्की. नाहीतर ते दुसऱ्या प्रश्न विचारा, काही बी विचारा. साखर किती रुपयाला भेटते? 1 किलो दळण किती रुपयाचं आहे? विचारून घ्यायचं, तपासून घ्यायचे. आपले पोरी ना ते आपण बघा, आजकाल नवीन एक फंडा आलाय मेडिकल सिस्टीममध्ये की माणसाला दर वर्षाला त्याचा हेल्थ रेग्युलर चेकअप केलं पाहिजे माणसाने. शरीर म्हणजे त्याला डायबिटीज आहे का, BP आहे का, बरोबर ना? आपण 1 वर्षाला हेल्थ रेग्युलेटर चेकअप करतो ना, तसं दर आठवड्याला हेल्थ रेग्युलेटर चेकअप घरात चालू करायचं आई तुम्ही आजपासून. का सांगू तुम्हाला? का तुमची जी पिढी आहे ना ही कष्टातून उभी राहिलेली आहे. इथं जे आपण माझ्या समोर बसल्यात ना, हे सगळे गरीब घरच्या पोरी. तुम्ही श्रीमंत बापाच्या पोरी होत्या का? तुम्ही कुणी असेल तर मला सांगा. आम्ही श्रीमंत होतो, करोडपती होतो. माझ्या बापान मला 25,000 रुपये त्याच वेळेस दिले होते. तुम्ही सगळ्या कष्टातून उभे राहिलेले पिढी आहे. आणि ह्या पिढीनं सगळी गरिबी पाहिलेली आहे. ह्या पिढीनं संसार उभा करण्यासाठी काय काय कमवावं लागतं, कसं कसं कमवावं लागतं हे पाहिलेलं आहे. मी असं म्हणत नाही की आमच्या पिढीच्या हातात तुम्ही तसंच्या तसं द्या, मी असं अजिबात म्हणणार नाही. आयतं द्या असंही अजिबात म्हणणार नाही. गरज आहे, काळ तसा आहे. आयफोन असावा, असलाच पाहिजे. गाडी असावी, असलीच पाहिजे. जमाना तो आलेला आहे, हरकत नाही. पण या जमान्यामध्ये वाहवत तुमची पिढी जायला नको, याची काळजी तुम्ही आत्तापासून घ्या. नाहीतर तुमच्यावरही वेळ येईल. लोक तुम्हाला सांगतील तुमची गुड्डी तिथं दिसली, तुमचा गुड्ड्या तिथं दिसला, आणि तुम्ही म्हणाल आमचं ते पोरग आणि दुसऱ्याचं ते. हा, जमलं तुम्हाला. मी काहीच बोललो नाही. आमचं ते पोरग आणि दुसऱ्याचं ते. हेच करताय तुम्ही आतापर्यंत. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, सावध ऐका पुढल्या हाका. सावध ऐका पुढल्या हाका. आत्ता ऐका, आता ही परिस्थिती ऐका. सावध ऐका पुढल्या हाका. विश्वासराव नांगरे पाटलांचं आत्मचरित्र आहे, मनमे हे विश्वास. त्या मनमे विश्वास नावाच्या आत्मचरित्रामध्ये विश्वासराव नांगरे पाटील एक वाक्य फार सुंदररित्या लिहितात की शांततेच्या काळात जर घाम गाळला तर युद्धाच्या काळात रक्त सांडावं लागत. म्हणजे तो कुणालाही लागू पडतो. तो परीक्षेत अभ्यास करणाऱ्या मुलांना लागू पडतो, वैयक्तिक आयुष्य जगणाऱ्यांना लागू पडतो, तुम्हालाही लागू पडेल. आज ही शांतता आहे. या शांततेच्या काळात तुम्ही घाम गाळा. लक्ष ठेवा, काय पाहिजे काही नाही पाहिजे तपासून घ्या. आणि मी इथून गेल्यानंतर पहिले पाडे 55, नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. कोण आकाश पाटील? कुठला आकाश पाटील? कुठलं व्याख्यान? काय संबंध? काहीच नाही. तुमच्या पिढीला तपासून घ्या, हे मी तुमचा मुलगा या नात्यानं सांगतोय. आणि लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण, अशी माझी गत नाही. माझं वय वर्ष आज 29 आहे. आता 6 महिन्याची पोरगी झाली आहे. तिची शपथ घेऊन सांगतो मी सुपारीचं खांडही खात नाही. असं नाहीये की लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण. आपल्याला आपल्या सगळ्या गोष्टींवरती जर बंधनं घालायची असतील तर माझा तुम्हाला एक प्रेमाचा सल्ला आहे की तुम्ही आनंदाचे क्षण मुलांसोबत निश्चित साजरे करा, पण दुःखाचे सण ज्यावेळेस तुमच्यावरती येतील, कुटुंबावरती घाला येईल, पैसे नसतील, त्यावेळेस मुलांच्या समोर विषय तर काढा. आज घरात पैसे नाही आहेत, किराण्याला उद्या पैसे कुठून आणायचे? घराचा हप्ता नाही फिटत आहे, पैसे कुठून आणायचे?
हे जोपर्यंत तुम्ही तुमच्या पिढीच्या कानावरती टाकत नाही तोपर्यंत तुमची पिढी रिलॅक्स लाईफ जगत असेल. मम्मी पप्पा आहेत, टेन्शन घ्यायचं बघितलं जाईल. 2 मिनिटात मॅगी शिजते, 5 मिनिटात पास्ता शिजतो, बरोबर आहे ना? हेच लाईफ चालू आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला जगणं काही माहीत नाही. तुम्हाला माहिती आहे तुम्ही किती कठोर आहे, तुमच्यामध्ये किती ताकद आहे, माहिती आहे तुम्हाला? उदाहरण सांगतो तुम्हाला, तुम्ही किती ताकदवार आहात. म्हणजे आजपर्यंत तुमच्या अश्रूंना कोणी किंमत दिली आहे का? तुम्ही रडता पण तुमच्या अश्रूंना किंमत आहे का? व्हॅल्यू ऑफ युअर आईज 1 ड्रॉप. तुमच्या डोळ्यातून येणाऱ्या एका थेंबाची, अश्रूची किंमत आहे का? मी सांगतो आहे. मी सांगतो आहे. कशी? उदाहरण ऐका आणि बघा. इथून पुढे रडायचं आहे का? रडलं तर काय कारणाने रडायचं? कर्मवीर भाऊराव पाटील नावाचा माणूस आहे. कर्मवीर भाऊराव पाटील हे किर्लोस्कर कंपनीमध्ये कामाला होते आधी. किर्लोस्कर कंपनी म्हणजे ती आपल्याकडे लाकडी नांगरानं जमीन नांगरायच्या आधी जुने शेतकरी, तर त्यानंतर किर्लोस्करांनी लोखंडी नांगर आणले. त्या कंपनीत ब्रँड अँबॅसिडर होते. म्हणजे थोडक्यात लोखंडी नांगर गावागावात जायचं, लोकांचा ब्रेन वॉश करायचा. त्यावेळेस असं होतं की लाकडी नांगरानं जमीन नांगरली तर जमीन चांगली पीक देते, आणि जर लोखंडी नांगरानं जमीन नांगरली तर पीक देणार नाही, जमीन नाशिवंत होऊन जाईल, अशी अंधश्रद्धा होती. तर भाऊरावांचं भाषण चांगलं होतं, लोकांशी संपर्क चांगला होता, भाऊरावांना ते काम होतं. नंतर भाऊरावांना काय झालं की, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर भाऊराव बोर झाले. तेच उठवचंदा तोच धंदा, उठवचंदा तोच धंदा. भाऊराव बोर झाले. मग भाऊरावांनी काम करणं बंद केलं. एक दिवशी काय झालं, भाऊरावांच्या घरी पाहुणे आले. भाऊराव जैन समाजाचे होते. कोणत्या समाजाचे होते? तुम्हाला माहिती आहे ना भाऊराव पाटील कोण? कर्मवीर भाऊराव पाटील कोण? रयत शिक्षण संस्थेची ज्यांनी स्थापना केली ते कर्मवीर भाऊराव पाटील. अश्रूच्या किमतीचं उदाहरण सांगतोय मी, तुमच्या अश्रूच्या किमतीचं उदाहरण सांगतोय, कुठेही भरकटवणार नाही तुम्हाला. की कर्मवीर भाऊराव पाटलांच्या घरी पाहुणे जेवायला आले, आणि त्यावेळेस कर्मवीर हे नाव त्यांना नव्हतं किंवा भाऊराव हे नाव नव्हतं. भाऊराव देवराव भाऊ गोंडा देवगोंडा पाटील हे त्यांचं नाव होतं. तर आता घरी आपल्या कोणीतरी पाहुणे आल्यानंतर आपण साहजिकच आहे ते पोराला विचारतात ना आपल्या घरातल्या, तू काय करतो? तुमच्याही पोरीला विचार, तू काय करते? दिदी काय करते? असं करते तसं करते. आणि पाहुण्यांनी विचारलं. पाहुण्यांनी विचारल्यावर भाऊरावांचे वडील म्हटले काही नाही, निवांत आहे, सध्या चालू आहे, व्यवस्थित चालू आहे, असं तसं बोलले. 10-15 मिनिटं झाले. भाऊरावांच्या त्या नातेवाईकांनी पुन्हा एकदा प्रश्न केला, काय करता भाऊराव, नेमके काम काय करता? आता पहिल्यांदा सांगितलं काहीतरी चालू आहे. मग त्या नातेवाईक पण थोडा खोडीलेच असेल ना, तो थोडा म्हणजे समजलं असेल तुम्हाला की नातेवाईक कसे लक्ष ठेवतात तुमच्या मुलांवरती आणि मुलींवरती. समजा त्याच्या मुलीला 50 पैकी 45 मार्क भेटले तर ते 4 वेळा सांगतात 45 मार्क भेटले, आणि तुमच्या गुड्डीला जर 1 मार्क कमी असेल तर सांगतात हा तुमच्या गुड्डीला 44 भेटले, मला माहिती आहे, सांगितलं होतं आमच्या पिंकीने, मला 45 भेटले असं. म्हणजे ते लक्ष ठेवतात तुमच्यावरती. तसंच तो खोडील नातेवाईक होता. आणि त्या नातेवाईकाने 2दा प्रश्न विचारला. भाऊरावांच्या वडिलांना थोडा राग अनावर झाला, पण त्यांनी कंट्रोल केला. ताटं वाढली गेली. पाहुणे जेवायला बसले, भाऊराव बसले, भाऊरावांचे वडील बसले, पाहुणे बसले. ताटं वाढली गेली, भाजी वाढली गेली, भाकर वाढायची वेळ आली. भाकर वाढतायत आणि पुन्हा एकदा त्या नातेवाईकाने प्रश्न विचारला, भाऊराव काम करता पण नेमकं काय काम करता? डोकं फिरलं म्हाताऱ्याचं. जुने म्हातारे कसे होते आजी? जुने म्हातारे कसे होते? हां, चहा देवान पहिले 10 विचार करणार पडे, चहा देऊ का नको, चहा देऊ का नको. तोंडवर मारी फेकतील का काय? तोंडवर बरोबर ना? जुने म्हातारे थोडे, मग म्हाताऱ्याचं डोकं फिरलं. म्हणजे भाऊराव पाटलांच्या वडिलांचं, मी थोडं तुमच्या भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतोय बरं, असं नका म्हणू की हा असंच कसं काय बोल. भाऊरावांच्या वडिलांना थोडा राग आला की पाहुणा न राहून सारखं सारखं तेच का विचारतोय. भाऊराव जेवायला बसले, पाहुणे समोर बसले, समोर कर्मवीर भाऊराव पाटलांचे वडील बसले. भाजी वाढली गेली, भाकर वाढतायत. कर्मवीर भाऊराव पाटलांची पत्नी, नाव तिचं लक्ष्मी आई. आणि भाकर वाढता वाढता पुन्हा एकदा प्रश्न आला. लक्ष्मीबाई भाऊरावांच्या ताटात भाजी वाढायला आल्या, भाकर वाढायला आल्या. पुन्हा एकदा नातेवाईकांनी प्रश्न विचारलाय. प्रसंग डोळ्यासमोर आणा की काय करतो नेमका भाऊराव. म्हाताऱ्याचं डोकं फिरलं. म्हाताऱ्याने सांगितलं काहीच करत नाही, दिवसभर कामात फिरत असतो, खायला कार आणि भुईला भार झाला. हे ऐकताच लक्ष्मीबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. नवऱ्याचा अपमान नातेवाईकांसमोर झाला. कुठल्याही बाईला वाईट वाटणार आहे का? आनंद वाटतो. टाळ्या पेटते का बाई? माझ्या नवऱ्याचं वाईट झालं. लक्ष्मीआईंच्या डोळ्यात पाणी आलं. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या ताटात लक्ष्मीआई भाकर वाढायला वाकलेली होती, आणि कर्मवीर भाऊराव पाटलांच्या बाईच्या कानावरती ते अपमानास्पद शब्द बाहेर पडल्यानंतर ते कानावरती पडले, आणि लक्ष्मी आईने ते शब्द ऐकल्यानंतर त्याच्या डोळ्यात पाणी आलं. भाकर ताटात वाढायच्या आधी डोळ्यातला थेंब ताटात पडला. तो कर्मवीर भाऊराव पाटलांनी पाहिला, आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी ताटातला थेंब पाहून वरती नजर केली. लक्ष्मीबाईंच्या डोळ्यातलं पाणी ताटात पडलं. बाईच्या अश्रूला किंमत असते का, असा प्रश्न मी विचारला होता. तर बाईच्या अश्रूला किंमत असते, फक्त ते अश्रू कुठं खर्ची घालायचे तुम्ही ठरवा. हे तुम्ही ठरवा. उत्तर आहे का?
ताटातला अश्रू पाहून वरती नजर केली. कर्मवीर भाऊराव पाटलांनी पाहिलं बायको रडतेय. ताटाच्या जी भाजी आणि जे ताट होतं त्या ताटाला जोरदार भाऊरावांनी धक्का मारला. जे पाहुणे पहिला घास खायला तयार होते त्या पाहुण्यांच्या ताटापर्यंत ताट गेलं. उठून भाऊराव तडक उभे राहिले आणि भाऊरावांनी सांगितलं, जोपर्यंत हा कर्मवीर भाऊराव पाटील, जोपर्यंत हा भाऊराव पाटील दाढीला जेवढे केस आहेत आणि डोक्याला जेवढे केस आहेत त्याच्यापेक्षा जास्त बहुजनांची पोरं शिकवत नाही, तोपर्यंत घराला पाय लावणार नाही, पायात चप्पल घालणार नाही. ही भाऊराव पाटलाची शपथ आहे. आणि एका बाईच्या अश्रूनं इतकी किमया साधली आई की त्या बाईच्या अश्रूंमुळे इतकी मोठी क्रांती झाली. महात्मा गांधी बोलले, जर कर्मवीर भाऊराव पाटील भारतात आणि महाराष्ट्रात जन्माला नसते तर बहुजनांच्या 100 पिढ्या शिक्षणापासून वंचित राहिल्या असत्या. रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातली सगळ्यात मोठी शिक्षण संस्था आहे. कुठल्या? जगात 7 खंड, त्यातला आशिया खंड, आणि त्या आशिया खंडातली सगळ्यात मोठी शिक्षण संस्था आहे ती म्हणजे रयत शिक्षण संस्था. त्या रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटलांनी केली. पोरांना प्रसंगी लोक शिकायला पाठवत नव्हते, त्यांच्या पाया पडून त्यांच्या विनंत्या करून, अरे बाबा शिकव तुझ्या पोराले. गाडगे बाबा त्यांच्या कीर्तनात सांगायचे, अरे हा देव दगडातला नाहीये, या देवाला काही दान धर्म करू नका, खरा देव साताऱ्यात आहे, तो तुमच्या पोरांना शिकवतोय, त्याच्या शाळेत जा, त्याच्या शाळेमध्ये पोरांना टाका, त्याला दान धर्म करा. मला सांगायचं एकच आहे आई, की तुमच्या अश्रूची किंमत जिथं असेल तिथंच अश्रू वाया घाला, जिथं अश्रूची किंमत नाही तिथं अश्रू वाया घालू नका. हे तुमचं पोरगं म्हणून तुम्हाला सांगतो. तुमच्या पोराला, तुमचं पोरगं जर दारू पेत असेल ना, तुम्ही किती डोका, काही फरक पडणार आहे? अश्रू वाया घालू नका. तुमची सासू वाईट आहे म्हणून तुमच्या देराणीजवळ आणि जेठाणीजवळ अश्रू वाया घालू नका. तुमच्या अश्रूंना जिथं किंमत नाही तिथं तुमच्या अश्रू वाया घालू नका. तुमच्या अश्रूंना जिथं किंमत आहे त्या ठिकाणी तुमच्या अश्रू वाया घालवा. हे तुमचा पोरगा आहे ना, त्यानं तुम्हाला सांगतो. मी चुकत असेल तर मला सांगा, पण तुमच्या अश्रूंना जिथं किंमत आहे तिथं तुम्ही जा. तुमच्या अश्रूंना जिथं किंमत आहे तिथंच तुमच्या अश्रूंची किंमत करा आणि तिथंच तुमचे अश्रू वाया घालवा. हे एक प्रामाणिक तुमचा पोरगा म्हणून या निमित्तानं सांगतो. जगाच्या पाठीवरती अनेक आई आल्यात, अनेक आया गेल्या, अनेक पराक्रमी स्त्रिया झाल्या आणि पराक्रमाच्या यशोगाथा इतक्या मोठ्या मोठ्या आहेत. म्हणजे आपल्याला नेहमी सांगितलं गेलं, आपल्याला लहानपणापासून आपल्या कानावरती पडलं की झाशीच्या राणींनी स्वतःचं पोटचं पोरगं हे ढालीसारखं पाठीला बांधलं झोळीमध्ये आणि वीरश्री रणांगणा तलवार घेऊन इंग्रजांवरती तुटून पडली. म्हणजे अहिल्याबाई होळकरांनी ज्यावेळेस मल्हारराव होळकर गेले, स्वतःचे पती आदर्श राजा मल्हारराव होळकर गेल्यानंतर, म्हणजे नंदनवनापासून मलयगिरीपर्यंत, मलयगिरीपासून तर चंदनवनापर्यंत, हिमालयापासून पाकिस्तानापर्यंत आणि नेपाळपासून पशुपतीनाथाच्या मंदिरापासून तर काशी विश्वेश्वरापर्यंत असं भारतातलं एकही देऊळ नाही प्राचीन की त्या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांनी दान धर्म केला नाही आणि मंदिरांची स्थापना केली नाही. तुम्ही म्हणता की आपले 12 ज्योतिर्लिंग आहेत, पण हे 12 ज्योतिर्लिंग कुणामुळे शाबूत आहेत माहिती आहे तुम्हाला? हे 12 ज्योतिर्लिंग अहिल्याबाई होळकरांनी पुनर्निर्मिती केल्यामुळे शापित आहेत. ही गोष्ट विसरू नका. एक आई काय करू शकते? तर आई धर्मासाठी काही करू शकते. राज दरबारातला सगळा खजिना संपला तरी चालेल, पण माझा धर्म आणि माझं देऊळ टिकलं पाहिजे, ही अपेक्षा ज्या बाईनं मनाशी बाळगली ती अहिल्याबाई होळकर होती आणि ती तुमच्यापैकीच एक होती. जगाच्या पाठीवरती अनेक आई आल्या, अनेक आई गेल्या, पण प्रत्येक आई ही महत्त्वाची. काय ती आई महत्त्वाची? याच्यासाठी आहे की त्या आईमुळं कुटुंब टिकतंय. आज बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की मासिक पाळीच्या संदर्भानं स्त्रियांवरती अनेक ठिकाणी चर्चासत्र आयोजित केली जातात. शाळांमध्ये जाऊन मुलींना मार्गदर्शन केलं जातं की मासिक पाळी किती कशा प्रकारची आहे, तिची सुरक्षा कशा प्रकारची आहे. मी एका वाक्यात सांगू मासिक पाळी किती महत्त्वाची आहे. जर मासिक पाळी ही माझ्या आईला आली नसती तर जगाचं वाळवंट झालं असतं, माणूसच जन्माला आला नसता ना. हे आपल्या सगळ्यांना समजायला पाहिजे. तुमच्या माध्यमातून ही चर्चा चालू व्हायला पाहिजे. काय झालंय आज प्रत्येक ठिकाणी त्या म्हणजे एक आपल्याला असं म्हणता येईल की ते विटाळ आला म्हणजे स्त्री जातीनं स्वयंपाकघरात जायचं नाही, विटाळ आला म्हणजे स्त्री जातीनं देवघरात जायचं नाही. मी तर एका वाक्यात सांगतोय की जर स्त्री जातीला विटाळ आला नसता तर ज्या जगाचं वाळवंट झालं असतं, जगत जन्माला आलं नसतं, तर कुठल्या अर्थानं स्त्री हिला विटाळ हा नसतो. त्यामुळे तुम्ही हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाईच्या जातीनंही समजून घेतली पाहिजे की स्त्रीला पाळी येणं ही नैसर्गिक गरज आहे. जर तुमच्या घरातल्या तुमच्या सुनेला पाळी आलीच नाही तर तुमच्या घरातला तुमचा पुढचा पिढीचा वंश कसा जन्माला येईल? इतकी साधी गोष्ट आपल्याला का समजत नाहीये? ज्या वेळेस तुमच्या मुलीला दिवस जात नाही, तुमच्या सुनेला दिवस जात नाही, त्यावेळेस तुम्ही डॉक्टरकडे जाता, हाकिमाकडे जाता, वैद्याकडे जाता, नको नको ते उपाय करता. का? तर हिला दिवस जायला पाहिजेत. बरोबर बोलतोय ना मी बरोबर बोलतोय ना? मी चुकीचं नाही ना बोलत आहे? तुम्हाला वाईट नाही वाटत आहे ना हा विषय ऐकताना? ऐकलं वाटलं तरी चालेल, पण मी बोलल्याशिवाय थांबणार नाही हा विषय.
आपल्याला प्रत्येकाला वाटतं की प्रत्येकाच्या मुलीला दिवस गेले पाहिजेत, आपण त्यासाठी नको नको तो पैसा खर्च करतो, पण तो पैसा खर्च करण्याआधी आपली मेंटॅलिटी आपण सुधारली पाहिजे, कारण आपण सगळे एक आहोत. तुमच्यामध्ये काही बदल आहे का? आईची व्याख्या वेगळी वेगळी असते का? आईची व्याख्या एकच असते. फमू शिंदे फार सुंदर म्हणतात, फतिंगराव मुंजाजी शिंदे, त्यांची कविता आहे, आई म्हणजे वासराची गाय असते, हंबरून वासराले चाटती जावा गाय, तवा तिच्यामध्ये मला दिसती माझी माय. आई म्हणजे वासराची माय असते, लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते. तुम्हाला माहिती आहे आईच्या व्याख्या? आईची व्याख्या वेगळी नसते. हे सगळ्या आयांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण जसे आहोत तशीच समोरची आहे. तिच्यात आणि माझ्यात काहीच बदल नाहीये, फक्त दिसण्याचा बदल आहे आणि असण्याचा बदल आहे. पण ती आणि मी ही प्रकृतीनं बनवलेली, निसर्गाने बनवलेली एकच रचना आहे, तिच्यामध्ये बदल नाहीये. त्यामुळे तुम्ही तिच्यात आणि तुमच्यात भेदभाव करणं ही आजच्या काळातली सगळ्यात मोठी चूक आहे असं मला वाटतं. मी जरी पुरुष असलो तरी मला आईच्या वेदना समजतात, कारण मलाही देवानं आई एकच दिलेली आहे. मला जर 100 आया दिल्या असत्या तर मला वेदना समजल्या. आणि ईश्वरानं प्रत्येकाला एकच आई दिलेली आहे. ईश्वरानं प्रत्येकाला एकच आई दिली आहे. देव सुद्धा देवाच्या आईसाठी तरसलेला होता. म्हणजे ते तुम्हाला माहिती आहे ना, ते शंकरानं सांगितलं की पृथ्वीला प्रदक्षिणा मारून या. मळातून जो देव तयार झाला तो उठला आणि आईला गणपती नमस्कार केला शंकराला. शंकर म्हटला काय झालं? मी मारली म्हणे पृथ्वीला प्रदक्षिणा, माझी आईच माझी पृथ्वी प्रदक्षिणा आहे. आणि तो त्याचा भाऊ फिरत राहिला, दरबदर भटकता रहा माँ कभी मिली नहीं, दरबदर भटकता रहा माँ कभी मिली नहीं, माँ बाजू में थी उसने खोजी ही नाही. त्याच्या शेजारीच होती. हे तुम्ही आम्ही प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. आजकाल परिस्थिती इतकी वाईट झालेली आहे. तुम्ही सगळे पाहताय, तुम्ही सगळे सुजान आहात, सुज्ञ आहात, तुमच्या प्रत्येकीकडे मोबाईल आहे, तुम्ही सगळे वाचता, तुम्ही सगळे बातम्या पाहता, वर्तमानपत्र पाहता आणि तुम्ही आजूबाजूला पाहताय. आजकाल काय झालंय, परस्त्री माते समान जाणं असं आपण जरी म्हणत असलो तरी आजकाल प्रत्येकीकडे तुम्ही पाहताय अत्याचाराच्या, बलात्काराच्या किती आपल्या पुढच्या पिढीवरती संस्कार टाकणं फार गरजेचं आहे. आज परिस्थिती इतकी वाईट झाली, म्हणजे परवा दिवशीच्या वर्तमानपत्रामध्ये तुम्ही बातमी वाचली, तुम्हाला वाटलं तर मी पुरावा सुद्धा देऊ शकतो. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 2 भावांना, आता पतिव्रता स्त्रीसाठी सगळ्यात महत्वाचा दागिना काय असतो? आई, मंगळसूत्र. आई गेल्यानंतर मंगळसूत्राच्या 2 वाट्यांपैकी 1 वाटी मला दिली नाही माझ्या हिश्श्यावरची, म्हणून लहान्या भावानं मोठ्या भावाच्या डोक्यात दगड घातला. आई गेल्यानंतर मंगळसूत्राच्या 2 वाट्यांपैकी 1 वाटी मला दिली नाही म्हणून लहान्या भावानं मोठ्या काय वाटत असेल त्या आईला? ह्या गोष्टीचा विचार तुम्ही आत्ताच्या निमित्तानं केला पाहिजे की जर आपली 2 मुलं असतील, जर आपली 3 मुलं असतील तर त्यांना आपण कशा पद्धतीनं समजावून घेतलं पाहिजे. त्यामधलं मीच लिसू पोऱ्या म्हणत तू कसं काय लिहिस, तुझ्याकडे देखच मी, बरोबर आहे ना? हे तुम्ही आत्तापासून ठरवून घ्या. तुम्ही सगळे एकच आहात. कुणाची आई गेली आहे, कुणाची आजी गेली आहे, कुणाची बहीण गेली आहे, कुणाची बायको गेली आहे, तुम्ही सगळे एकच आहात. तुमची रूपं वेगळी वेगळी आहेत. प्रत्येकीला म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आईला मातेचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला सप्तशृंगीची, वणीगडाची सप्तशृंगी माहिती आहे, माहूरगडची रेणुका माहिती आहे, तुळजापूरची तुळजाभवानी माहिती आहे, कोल्हापूरची अंबाबाई माहिती आहे. ही 3.5 शक्तिपीठं महाराष्ट्राचे आराध्य दैवत काय आहेत? तर यांना आईची उपमा दिलेली आहे. आई जे करते तेच सगळं आहे. जगाच्या पाठीवरती सगळं संपवलं तरी चालेल, पण देवावरची भक्ती संपेल का? तशी आईवरची भक्ती माणसाची संपणार नाही. ही आईची भक्ती माझी तुमच्यावरची आणि तीच प्रत्येकाची असायला पाहिजे. यासाठी तुम्ही सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे. मग तुम्ही आज या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संपर्कात आहात, तुम्ही सामाजिक संघटनेच्या माध्यमातून कार्यरत आहात, तुम्ही समाजातल्या अनेक गोष्टींवरती लक्ष ठेवून आहात, तर तुमच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी चर्चेला गेल्या पाहिजे. त्या माध्यमातून चांगले उपक्रम राबवले गेले पाहिजेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. मला तुम्हाला 2 मुलींची उदाहरणं द्यायची आहेत. 2 मुलींची उदाहरणं द्यायची आहेत. एक मुलगी आहे ती पाकिस्तानची आहे. पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यामध्ये, म्हणजे जम्मू आणि काश्मीरचं जे पाकिस्तानचं बर्फाळ प्रदेश आहे, त्या पाकिस्तानच्या जम्मू आणि काश्मीर, पाक ऑक्युपाईड काश्मीर आणि इंडिया ऑक्युपाईड काश्मीर, पाकिस्तान आणि भारताच्या मधला जो प्रकार आहे, मधला जो भाग आहे, त्याच्यावरती पाकिस्तानचंही राज्य नाही आणि भारताचंही नाही. त्याला पाक व्याप्त काश्मीर किंवा भारत व्याप्त काश्मीर असं म्हणतात. त्या पाकिस्तानच्या काश्मीर खोऱ्यातल्या, पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यात एक स्कूल बस चालली होती. त्या स्कूल बसमध्ये आतंकवादी घुसले आणि त्यांनी विचारलं मलाला कोण आहे? मुलांची शाळकरी बस, मुलं चालले, 30-35 मुलांची बस चालली आहे. कुणीच उठून उभं राहायला तयार नव्हतं. मी गोळ्या मारेल जर कुणी मलाला उठून उभं राहिली नाही तर. आतंकवाद्यांनी सांगितलं, कोणीच उठलं नाही. दुसऱ्यांदा सांगितलं, उठलं नाही. तिसऱ्यांदा मलाला उठून उभी राहिली, मी मलाला आहे. ती उठताच आतंकवाद्यांनी इकडून तिच्या शरीरामध्ये 7 गोळ्या मारल्या.
त्या मुलीचं वय वर्ष 18ही पूर्ण झालेलं नव्हतं. आणि तिला का गोळ्या मारल्या? तर ती मुलगी मोबाईलवरतून पाकिस्तानातल्या मुलींच्या शिक्षणासाठी काम करत होती. ती मुलींना शिकवत होती. पण तिला ओळखलं का जात नव्हतं? तर ती डोक्यावरती त्यांचा मुसलमान समाजाचा जो बुरखा असतो ती बुरखा घालून शिकवायची. पण तिचं नाव मलाला युसुफ जागई होतं. आतंकवाद्यांनी गोळ्या मारल्या. त्या छिन्न विच्छिन्न शरीराला कोणी उचलायला सुद्धा आलं नाही. शेवटी ग्रेट ब्रिटननं तिला दत्तक घेतलं. ग्रेट ब्रिटननं तिला दत्तक घेऊन तिच्यावरती उपचार केले. तिच्या मेंदूमध्ये गेलेली गोळी काढली, तिच्या छातीत घुसलेली गोळी काढली, तिच्या कानाला चाटून गेलेल्या गोळीवरती उपचार केले गेले, तिच्या पोटातली गोळी काढली, तिला सक्षम बनवलं. आणि अंथरुणावरती ICU रूममध्ये असलेली मलाला ज्यावेळेस तिला शुद्ध येते, ती शुद्धीवर आल्यानंतर विचारते मी कुठं आहे, माझ्यासोबत काय झालं, मी इथं कशी आले. आणि ज्यावेळेस तिला सगळं सांगितलं जातं त्याच्यानंतर 10 मिनिटामध्ये ती लाईव्ह सेटअप तयार करते आणि लाईव्ह स्ट्रीमिंगवरती पुन्हा पाकिस्तानातल्या मुलींना सांगते की मी जिवंत आहे, आपल्याला पुन्हा उद्या शिकायचंय. आणि त्या मुलीला जगाच्या पाठीवरचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार नोबेल पारितोषिक शांततेचं तिला घरी द्यायला जातात. त्या मुलीचं नाव मलाला युसुफ जागई. दुसरं नाव सांगायचंय ग्रेटा थन्सबर्ग. आता तुम्हाला ही नावं ऐकायला फार वेगळी वेगळी वाटत असतील, पण त्यांचं काम तुम्ही लक्षात घ्या. ग्रेटा थन्सबर्ग एक 15-16 वर्षाची मुलगी आहे. ती सांगते की आत्ता 2025-26 चालू आहे, वय जे साल चालू आहे आपलं 2025-26 चालू आहे. आणि हे 2025-26 चालू आहे आणि आत्ता पृथ्वीचं तापमान हे 50 अंशापर्यंत पोहोचलंय. किती गरम झालं यावर्षी. कूलर लावा, AC लावा, फॅन लावा, काही झालं तरी गरम होत होतं ना. आता जूनचा 15 चालू आहे. लाईट गेली नसती ना तुम्ही तर बसल्याच नसत्या, मी गॅरंटी देतो तुम्हाला. नुसता घाम चालला असता आपल्या प्रत्येकाला. जून 15 चालू आहे तरी डिग्री सेल्सिअस 45 पर्यंत पोहोचलंय. ती मलाला युसुफ जागई नावाची 15-16 वर्षाची पोरगी काय म्हणते की ती संपूर्ण जगामध्ये जे काम चालू आहे, जे विकासाच्या नावावरती पृथ्वीची बेछूट हत्या केली जाते, जी झाडं तोडली जात आहेत, जी जंगल तोडली जात आहेत, जी सिमेंटची जंगलं उभी केली जात आहेत, ते तुम्ही बंद करा. आमच्या पिढीला म्हणजे तिचं वय वर्ष आता जर 15 आहे तर अजून 50 वर्षानंतर तिचं वय वर्ष किती असेल 65. आता जर माझ्या वयामध्ये 30व्या वर्षी पृथ्वीचं तापमान 50 आहे तर तिच्या 65व्या वर्षी पृथ्वीचं तापमान 80-100 पर्यंत पोहोचलेलं असेल. माणूस जगेल का? तर ती त्या ग्रेट ब्रिटनच्या संसदेच्या बाहेर उभी राहते, हातामध्ये एक बोर्ड घेते आणि ती सांगते पृथ्वी वाचवा, आम्हाला हा विकास नको. तिचा एक फोटो हा संपूर्ण जगामध्ये व्हायरल होतो आणि तिची दखल घेऊन संपूर्ण पर्यावरणवादी ग्रेटा थन्सबर्ग साठी प्रयत्न करतात. तिला ग्रेट ब्रिटनच्या संसदीय कारकिर्दीच्या जे अधिवेशन चालू असतं त्या प्रमुख मंत्र्यांसमोर तिला बोलवलं जातं आणि तिला सांगितलं जातं तुमचं मत मांडा. संपूर्ण जगातले मोठे मोठे अधिकारी आलेले असतात आणि त्यांच्यासमोर ग्रेटा सांगते की मला भाषण करायचं नाही, मला तुमच्याशी एवढंच सांगायचंय की माझ्या पिढीला हा विकास नकोय. आणि ती ग्रेटा थन्सबर्ग आज जगाच्या पाठीवरची सगळ्यात कमी वयाची पर्यावरणवादी मुलगी होते. त्याच्यामुळं जगाच्या अनेक ठिकाणी आज भारत सोडा, भारत हा विकसनशील देश आहे, भारत विकासाच्या मार्गावरती आहे, पण जे विकसित देश आहेत त्या विकसित देशांमध्ये ग्रेटा थन्सबर्गनं जी गोष्ट सांगितली तो कायदा पारित केला गेला. एक 15 वर्षाची पोरगी जर जगाच्या पर्यावरणाच्या चळवळीमध्ये कायदा आणून बदल करू शकते तर तुमच्या घरातली पोरं ही भविष्यात जाऊन भारताचं नाव मोठं करायला पाहिजेत. ही माझी या 2 उदाहरणांच्या पाठीमागची प्रामाणिक भूमिका आहे. प्रत्येकाला मुली आहेत, प्रत्येकाला मुलं आहेत. आपल्या भारतामध्ये क्रिकेट वेडा देश आहे. आपल्या भारतात फुटबॉल कोणी खेळत नाही. आपल्या भारतात बुद्धिबळ सध्या कोणी खेळत नाही. आपल्या भारतामध्ये जे जुने खेळ होते त्यांच्याविषयी फार मोठी आता आपल्याला म्हणजे तुमच्या काळात जे जुने खेळ होते ते आता तुम्हाला पाहायला मिळत आहेत का? आता एकच खेळ चालू आहे. सकाळी उठला मोबाईल, दुपारी उठला मोबाईल, संध्याकाळी झोपला मोबाईल, रात्री ठेवला मोबाईल. दिवसाचा जर टार्गेट आहे, तुमचं सगळ्यांचं टार्गेट आहे, जर 2 GB डेटा संपला नाही तुम्हाला झोप नाही लागत, थोडासा डेटा बाकी अजून मोबाईल पाहून घेते. बरोबर बोलतोय का मी? 10 GB संपलाय का? अजून 90 GB बाकी आहे. जर तुमचा संपला नसेल तर तुम्ही तुमच्या मुलीला वायफाय देता, हॉटस्पॉट देता, तू नेट वापर, माझा आजचा डाटा संपला पाहिजे. का बरं? अंबानी तुम्हाला शालनारळ श्रीफळ पाठवतोय का तुमचा डाटा संपल्याबद्दल तुमचा आज सत्कार केला जातोय? तुम्हाला वाटतच नाहीये आपल्या पुढच्या पिढीनं पुढे यावं, तुम्हाला वाटतच नाहीये आपलं नाव कमवावं, तुम्हाला वाटतच नाहीये आपल्या पुढीनं कडे येऊन आपलं नाव कमवावं. तुमचं नाव तुम्हाला माहिती आहे, तुमच्या मुलांची ओळख कुणामुळे? त्याच्या नावामुळे. आजकाल आपण नावं वेगळी वेगळी ठेवतो. माझं नाव आकाश ठेवलंय माझ्या घरच्यांनी, मग माझं आकाश नाव माझ्यामुळे माझ्या घरच्यांची ओळख आहे ना, का त्यांच्यामुळे माझी ओळख आहे?
त्यांच्यामुळे माझी ओळख आहे, माझ्यामुळे त्यांची ओळख नाही आहे. आकाश कुणाचा पोरगा आहे? आकाश हा मनोहर पाटलांचा पोरगा आहे. आकाशचं गाव कोणतं? बोरखेडा. माझ्या घरावरून, माझ्या आईबापावरून माझी ओळख आहे. तुमच्या आता जर तुम्ही एखाद्या दिवशी प्रसंग पहा, आता हळदी बिळदीचे कार्यक्रम भरपूर चालू असतात. तुमचं जर पोरगं भयान नाचत असेल ना, तर तुमच्या गल्लीतल्या बायांना बघ बघ तिचं पोरगं आहे ना खूप नाचतंय, आज त्याने दारू पिलेली 100%. कुणाचं पोरगं नाचतंय? सविताचं नाचतंय. कुणाचं नाचतंय? संगीताचं नाचतंय. बरोबर बोलतोय का मी? आपलं ते दुसऱ्याचं ते. मी काहीच बोलत नाही, तुम्हीच बोलताय बरं केव्हापासून. आपली एक नीतिमत्ता झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्र सरकारची एक योजना आलेली होती मावशी. त्या योजनेचं नाव होतं पाणी अडवा पाणी जिरवा. त्या योजनेच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये जलसंधारणाची कामं झाली, त्यातून मनसंधारण झालं, गावोगावी पाणी जिरवलं गेलं, शेततळी उभी राहिली. पण आजकाल ती योजना लागू आहे की नाही मला माहित नाही, पण घराघरात, चौकात, गावागावात त्या योजनेचा फायदा घेतलाय लोकांनी. कसं सांगू तुम्हाला? योजनेचं नाव काय होतं? पाणी अडवा पाणी. आता योजना चालू आहे, याची अडवा त्याची. हा, तुम्ही जिरवताय. जिरवताना बरोबर जिरवलीच पाहिजे. काय योजना आहे? याची अडवा त्याची जिरवा. परत बोलले तुम्ही. आपण काय करतोय? आपल्याला अहंकार आहे. तुम्ही तुमची भौतिक साधनांमध्ये श्रीमंती मोजता. तुम्ही श्रीमंती मोजायची प्रमाण कोणती तुमची सांगा बरं मला. तुम्ही श्रीमंती कशी मोजता? तिची साडी कशी आहे, तिच्या गळ्यात किती सोनं आहे, तिचं घर कसं आहे, तिचा प्लॉट कसा आहे, तिच्या घरासमोर बंगला, तिचा बंगला कसा आहे, तिची गाडी कोणती आहे, याच्यावरून तुम्ही श्रीमंती मोजताना. ही श्रीमंती मोजायची प्रमाण नाही. ही श्रीमंती मोजायची प्रमाण नाही. श्रीमंती मोजायची प्रमाण कोणती आहेत सांगू तुम्हाला? दररोज तुमच्या घराच्या बाहेर किती चपला आहेत आणि तुम्ही मेल्यानंतर अंत्ययात्रेमध्ये किती लोकांची गर्दी आहे, ही खरी श्रीमंती. आणि ही खरी श्रीमंती कमवा. अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुम्हाला माहिती आहे, मनोहर पर्रीकर नावाचा एक माणूस होता, गोव्याचे मुख्यमंत्री, माजी भारत देशाचे संरक्षण मंत्री. गोव्याच्या रस्त्यावरती ऑफिसला चालले होते आणि एका सद्गृहस्थाच्या गाडीला, खासदाराच्या मुलाच्या गाडीला त्यांचा धक्का लागला, त्यांची स्कूटर पडली. त्या मुलाला माहित नाही हा गोव्याचा मुख्यमंत्री आहे. तो म्हणतो मी खासदार आहे, गोव्याच्या खासदाराचा मुलगा आहे, तू थेरड्या माझ्या गाडीला कसं काय धक्का लावला, कसं काय असं केलं, कसं काय तसं केलं. तो सद्गृहस्थ सांगतो आपल्यामुळे लोक खोळंबलेत, सिग्नल लागलाय, सिग्नल सुटलाय, लोकांना जाऊ दे, आपण साईडला घ्या, मी तुमची भरपाई देतो. तो म्हणतो तू एवढा नम्र कसं काय बोलतो, तुला दाखवतो, तुला असं करतो, तुला तसं करतो. तो बापाला फोन लावतो, बाप म्हणतो, बाप येतो, बापानं सांगितलं कसं काय असं केलं तसं केलं. बाप म्हणतो कोण आहे तो? म्हातारा, चल त्याला फोडून टाकू, तोडून टाकू. पुढून येतो बाप, त्या माणसाकडे पाहतो, पोराच्या कानफडीत मारतो, निघून जातो. पोरगा म्हणतो काका मला तुमच्यामुळे माझ्या बापानं मारलं, सांगा तर तुम्ही कोण आहे? तो म्हणतो तू बोलला ना 4 वेळा तू गोव्याच्या खासदाराचा मुलगा आहे. मी गोव्याचा मुख्यमंत्री आहे, तरी मी तुला एकदा पण बोललो नाही. पाय जमिनीवरती असायला पाहिजेत. तुमचे पाय किती जमिनीवरती आहेत? तुम्ही किती मोठे असावं, तुम्हाला शेवटी जळायचंच आहे ना. आणि तुमची होणार राखच आहे ना, का तुमचं सोनं होणार आहे? तुम्हालाही जळायचंय, त्यांनाही जळायचंय, कारण आपण सगळे अहंकाराचा वारसा न लागो राजसा. नामदेव महाराज म्हणतात अहंकार हा कुणालाच नको. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान मारला, आडदांड सांड पोलादी पहार वाकवणारा अफजल खान. उसाच्या रहाटात माणसं घालायचा, रक्ताच्या चिरकांड्या व्हायच्या, मंदिरं तोडायचा, आया बहिणींच्या अब्रूची लक्तर वेशीवरती टांगायचा. त्या आडदांड सांडाला अफजल खानांनी, नरहर कुरुंदकर म्हणतात, ठोकला अफजल खान. 5 शाया, या 5 शाया उलट्या केल्या, आग्र्याच्या नजरकैदेतून सुटून आले, स्वराज्य जन्माला घातलं. ते छत्रपती शिवाजी महाराज. अहंकाराचा वारसा न लागो राजसा. आपण काय म्हणतो? तो त्याला बघून घेऊ, ती काय सांगेल मला, ती आत्ताची आलेली थेरडी, ती काय मला शिकवेल, ती काय सांगेल, असं नसतं. लोकांची केस ही पांढरी उगीच झालेली नसतात, त्यांनी 4 पावसाळे जास्त पाहिलेले असतात. आणि जो माणूस आपल्यापेक्षा वयानं कमी असेल असं कधीच नसतं की तो वयानं कमी असेल म्हणून त्याची बुद्धी कमी असेल, असं कधीच नसतं. आपण सगळे एक आहोत, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्याशिवाय तुमच्या पिढीचा, तुमच्या घराचा, तुमच्या दाराचा आणि तुमच्या कुटुंबाचा उद्धार होणार नाही. म्हणजे बघा, ते आपलं ज्या वेळेस पूर येतो, महापूर येतो, महापूर आल्यानंतर जी मोठी मोठी झाडं आहेत ती अहंकारात उभी असतात. म्हणजे ते वर्षानुवर्षे त्यांचा डोलार आहे, त्यांचा बुंदा मोठा आहे, त्यांची मुळं जमिनीखाली गाडली गेलेली आहेत. अहंकार, किती अहंकार बेकार असतो. ते झाडाचं पाणी ज्यावेळेस महापुराचं पाणी वेगात येतं, त्या मोठ्या मोठ्या बुंद्यांना धडकतं आणि जोरात धडकल्यामुळं वरती असलेला महाकाय वटवृक्ष उन्मळून पडतो, वरचा डोलारा खाली जातो आणि खालची मुळं वरती येतात. पण जे गवताचं पातं असतं, महापुरे झाडे जाती मागे लव्हाळे उरती. जे गवताचं पातं असतं ना ते वाकून जातो, तो मोठ्या बापाचा.
तू मोठ्या बापाचा, मी लहान बापाचा, तू तुझं काम कर, तुझं पुराचं पाणी ओसरल्यानंतर मी पुन्हा एकदा माझं घर उभं करतो, मी पुन्हा एकदा उभा राहतो. ही नम्रता तुमच्यामध्ये असली पाहिजे. तुम्ही किती मोठे असाल, तुम्ही किती श्रीमंत असाल, तरी तुमची राख होणार आहे आणि तिची राख होणार आहे. तिचं घर चांगलं असेल आणि तुमचं घर कुरूप असेल तर तुमच्याकडे असलेल्या श्रीमंतीला माजू नका. तुमच्याकडे असलेल्या श्रीमंतीला माजू नका. आणि जर गरीब असाल तर तुमच्या गरिबीला लाजू नका. जर माजलात तर गर्वाचे घर खाली, जर माजलात तर गर्वाचे घर खाली, आणि जर लाजलात तर तुमचं कधीच मोठं घर उभं राहणार. बोलण्यासारखं भरपूर आहे. 1 तास झालेला आहे. काही काहींना झोपा लागतात. नाही, मला माहिती आहे, माझा कॅमेरा चालू आहे, माझा कॅमेरा चालू आहे. मी नावं सांगू शकतो तर कोण झोपलं आणि कोण नाही झोपलं. अजून बोलू का? 10 मिनिटं, काही अडचण नाही. 15 मिनिटं बोलू, त्यात काय एवढं. तुमची आपल्याकडे स्त्री जातीसाठी एक वरदान आहे. माहिती आहे तुम्हाला काय वरदान आहे? देण्याची ताकद आहे स्त्रीकडे, देण्याची ताकद. विंदा करंदीकरांची फार सुंदर कविता आहे. देणाऱ्यानं देणाऱ्याची ताकद आहे, आणि ती इतकी प्रचंड मोठी आहे ना. म्हणजे मला देण्याच्या ताकदीवरती एक उदाहरण तुम्हाला सांगावंसं वाटतं की पन्हाळगडाच्या वेड्यातून छत्रपती शिवाजी महाराज सुटून आलेले होते, आणि पन्हाळगडाच्या वेड्यातून सिद्धी जोहरच्या भेटीसाठी 2 पालख्या निघाल्या होत्या. एक पालखी शिवाजी महाराज प्रत्यक्ष बसून घोडखिंडी मार्गे विशाळगड जवळ करणार होते. त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांच्या सोबत बांधलसेना गुंजन मावळातली मसाईचा पठार ओलांडून घोडखिंडी मार्गे विशाळगड जवळ करणार होते. तो इतिहास तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण मरण मरायचं. राजे, माझ्या नशिबात शिवाजी महाराजांचं मरण आलंय, मला मरू द्या. आणि सिद्धी जोहरांच्या सोबत जो अफजल खानाचा मुलगा होता फाजल खान, अफजल खानाचा ज्यावेळेस कोथळा शिवाजी महाराजांनी काढला होता त्यावेळेस शिवाजी महाराजांना फाजल खानानं पाहिलेलं होतं. त्यामुळे तो ज्यानं बापाला मारले तो कसं काय विसरल पोरगा. तो सिद्धी जोहरांच्या समोर जेव्हा शिवाकाशीत उभे राहिले, शिवाकाशीत म्हणतात मी शिवाजी महाराज आहे. असं 15-20 मिनिटं. म्हणजे त्यांचं काम काय होतं की तू इकडे शिवाजी महाराज म्हणून बनायचं, आम्ही तोपर्यंत पळत जाऊ म्हणजे आम्हाला वेळ मिळेल. आणि झालंही सक्सेसफुल होतं. शिवाकाशीदांनी अगदी 15-20 मिनिटं, अर्धा तास, 1 प्रहर शिवाजी महाराजांना पळण्यासाठी वेळ दिला. नाही, सिद्धी जोहरला खरंही पटलं की हे शिवाजी महाराज आहे. आता शिवाजी महाराज निघणार आहेत परत पालखीत बसून. ही वेळ आली, तेवढ्यात फाजल खान आला आणि तो म्हणतो ये शिवाजी नाही आहे. सिद्धी जोहर म्हणतो तू येडा बेडा झाला काय, हा माझ्या 4 तासापासून गप्पा मारतोय, हाच शिवाजी आहे. फाजल खान म्हणतो मेरे अब्बा हुजूर को जान गवाते हुए मैंने देखा है, शिवाजी ये नहीं है, ये शिवाजी नाही आहे. असं म्हणताच शिवाकाशीदांच्या पाठीमाग्याच्या प्रतिकृतीवरती सिद्धी जोहरच्या अंगरक्षकानं तलवार घातली. ती तलवार मागून पुढं शरीराच्या बाहेर निघाली आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय, स्वराज्य स्वराज्य म्हणत शिवाकाशीत धारातीर्थी पडली. मग तिकडं पावनखिंड म्हणजे घोडखिंड पावनखिंड झाली. मावळ्यांनी पराक्रमाची शर्त गाजवली. बाजीप्रभू देशपांडे, बाजी काका देशपांडे म्हणजे जगाच्या पाठीवरचं एकमेव उदाहरण आहे की म्हातारा माणूस तरुण माणसासाठी लढत होता. बरं, पांढऱ्या केसावाला माणूस बाजी काका देशपांडे हे शिवाजी महाराजांच्या आजोबांच्या वयाचे होते, बाजीप्रभू देशपांडे. आणि बाजीप्रभू देशपांडेंच्या मोठे भाऊ होते त्या ठिकाणी, त्यांचं नाव फुलाजी काका देशपांडे. तर पराक्रमाची शर्त झाली. बाजीप्रभू देशपांडेंनी सांगितलं होतं राजे 1,00,000 मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, तुम्ही विशाळगडावरती जा. राजे सुखरूप पोहोचले. मग त्याच्यानंतर 1 महिना 2 महिन्याचा कालावधी निघून गेला. सगळं शांत झालं. शांत झाल्यानंतर शिवाकाशीदांच्या घरी छत्रपती शिवाजी महाराज गेले. मी प्रसंग काय सांगतोय लक्षात घ्या, बाईकडे देण्याची ताकद किती मोठी असते. शिवाजी महाराज हे शिवाकाशीदांच्या घरी गेले. छोटीशी कुपी आहे आणि छोट्याच्या कुपीच्या बाहेर मुलाचं दुःख व्यक्त करणारी एक आई बसलेली आहे. तिला ना भाऊ आहे, शिवाकाशीदांना ना भाऊ आहे, ना बहीण आहे, ना वडील आहेत. एकटी आई बसली आहे जी मुलाची वाट पाहते. आत्ता मुलगा येईल, तेव्हा मुलगा येईल. आणि मुलाच्या आतुरतेनं वाट पाहणारी आई ज्या वेळेस शिवाजी महाराज येत आहेत, राजा आलं, पाणी आणते, रहाळातून पाणी पाजते, भाकर तुकडा देण्याचा प्रयत्न करते. पण शिवाजी महाराज डोळ्यातून पाणी घालतायत की या आईला माहीतच नाही की हिचं पोरगं गेलंय. आणि शिवाजी महाराजांचं ते रडलेला चेहरा पाहिल्यानंतर आईचं काळीज आहे. स्वतःचं पोरगं काय, पोटचं पोरगं काय समजतं नाही का आईला? तुम्हाला वाटत नाही का आईला समजतं? तुम्ही सगळ्या आई आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे. आपलं राहू का समोरच्याचं राहू, समजतं सगळं आईला की याला काहीतरी झालंय. आईनं पाणी बिणी पाजलं. सगळं झाल्यानंतर चेहरे उतरलेले, शिवाजी महाराज रडतायत, त्यांच्या डोळ्यातून पाणी येते वगैरे वगैरे. ते झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी न राहून सांगितलं की आई आता आपल्यामध्ये शिवा नाही राहिला. ते राहिल्यानंतर आईनं टाहो फोडला, आई मोठमोठ्याने रडायला लागली वगैरे वगैरे. म्हणजे तो प्रसंग तुम्ही डोळ्यासमोर आणा, मी काही तेवढं सांगत नाही. शिवाजी महाराजांनी नंतर मग थोडे पैसे दिले म्हणा, किंवा की आता आईचं कोण करेल ना, किंवा तिथं 2 माणसं ठेवले की आईला काही पण लागलं तरी करा वगैरे वगैरे. पण आईचं
एक अर्धा तास झाला, 1 तास झाला, 1.5 तास झाला, आईचं रडणं थांबत नव्हतं. शेवटी मावळ्याने सांगितलं की राजा तुम्ही आईची समजूत काढा, त्याशिवाय आई थांबणार नाही. मग शिवाजी महाराज पुढे गेले. बघा आईची देण्याची ताकद किती असते. हे जगाच्या पाठीवरचं सगळ्यात मोठं उदाहरण असेल की आई काय देऊ शकते. शिवाजी महाराज पुढे गेले आणि आईला म्हटले, आई आता शिवा गेलाय, मीच तुझा पोरगा आहे, तू आता फक्त रडणं थांबव. तर ती आई शिवाजी महाराजांना सांगते, अरे राजा मी शिवा गेलाय म्हणून नाही रडत आहे. मग राजे क्षणार्धात किंचित असे प्रश्नार्थक झाले की शिवा गेला म्हणून नाही रडत आहे, मग इतक्या वेळापासून रडताय का. मला दुःख झालंय की स्वराज्याच्या कामासाठी मला नियतीने एकच मुलगा जन्माला घातला, मला 2 पोरं जन्माला घालायला पाहिजे होती. दुसरा पोरगा पण मी तुला आत्ताच्या आत्ता दिला असता, याला घेऊन जा आणि स्वराज्याच्या कामासाठी वापर. म्हणजे हे आईच करू शकते. आपला मुलगा गेल्याचं दुःख बाजूला ठेवून ती आई म्हणते की मी दुसरा मुलगा पण तुला दिला असता. हे जगाच्या पाठीवरती फक्त आई करू शकते. आणि ती आईची ताकद कोणती आहे, तरी ती आईची ताकद हीच आहे की तुमच्या सगळ्यांचा माझ्यावरती आशीर्वाद आहे आत्ता या मिनिटाला. मला असं वाटतं की मी बोलण्याच्या भरामध्ये भरपूर बोलू शकतो, भरपूर उदाहरणं तुमच्यासमोर ठेवू शकतो, परंतु विषयाला न्याय देत असताना विषयाचं गांभीर्य ठेवूनच बोलावं लागतं. नाहीतर बोलायचं म्हणून पांचट फापट पसारा तुमच्यासमोर बोलला. मी बोलायचं म्हटलं ना, मी फार सुंदर मी तुम्हाला रडवू पण शकतो, बरं प्रत्येकीला रडवू शकतो मी, आता एवढं भारी बोलेल मी. पण ते काय, ते आजकाल प्रत्येक व्याख्यानं करणाऱ्यांची एक पद्धत झाली आहे. ते काय करतात, ते व्हिडिओमध्ये रडवतात, बायांना हसवतात, मग ते इंस्टाग्रामवरती टाकतात, मग त्याच्यातून पैसे कमवतात. आपल्याला ते जमत नाही. मी तुम्हाला इमोशनलही करणार नाही, मी तुम्हाला भावुकही करणार नाही, मी म्हणणारही नाही माय मी तुझा पोऱ्या आहे, तू असं करन तसं करन, तुला असं जमतं का, ते नाही करायचं. तुम्हाला तुमची बुद्धी शापूत आहे, तुम्ही सगळ्या हुशार आहात, तुम्ही शहराच्या ठिकाणी राहणारे आहात, तुम्हाला सगळं माहिती आहे. फक्त इथून पुढं करी गेल्यानंतर एकच गोष्ट करा की आपण कुणालाही दुय्यम दर्जाचा भाव देऊ नका. आपण सगळे एक आहोत या गोष्टीचा विचार करा. कुणाची उंची लहान आहे, कुणाची उंची मोठी आहे, कुणाची बुद्धी चांगली आहे, कुणाची बुद्धी कमी आहे, कोण जाडी आहे, कोण बारकी आहे, कोण गोरी आहे, कोण कुरूप आहेत, कुणाचे दात पडले आहेत, कुणाचे दात चांगले आहेत, कोण डाय करत आहे, कोण डाय नाही करत, कुणाची साडी चांगली आहे, कुणाची साडी चांगली नाही, कुणाची चप्पल तुटली, कुणाची चप्पल नाही तुटली. अजून चालू का पुढं? बस झाला ना, आता गच्चीच आहे ना एवढं. मला सांगायचा मुद्दा हा आहे की आपण कुणामध्ये परस्पर मतभाव करू नका. हे विश्व माझे घर आहे, ज्ञानोबारायाने सांगितलेलं आहे की संपूर्ण जग हेच आहे. आणि आपण माऊली प्रेमानं कुणाला म्हणतो, जिच्या पायी आई आहे, जिच्यासाठी आई आहे. आपल्या मुलांना आई वडिलांविषयी प्रेम करायला शिकवावं. जगाच्या पाठीवरती दुसरं काहीच नाही. भगवान पुंडलिकासाठी पांडुरंग 28 युग विटेवरती उभा राहिला. 28 युग पुंडलिका, ते माहिती आहे ना तुम्हाला की तो आई वडिलांची सेवा करत होता, पाय दाबत होता. भगवान पांडुरंग आला, म्हटलं अरे पंढरपुरात लोक माझ्या लाईनीत थांबलेत, मी तुला भेटायला आलो, ये माझ्या दर्शन घे. ती वीट उचलली, ती वीट फेकली, ती वीट फेकली ना म्हणे तिच्यावर उभा राह, माझ्या आईवडिलांचे पाय दाबून झाले ना, मग तुझ्या पाया पडायला येतो. भगवान पंढरीचा पांडुरंग 28 युगांचा दाता, तो तिथं परमात्मा 28 युग त्या विटेवरती त्याची वाट पाहत उभा आहे, अजूनही उभा आहे की तो आत्ता तरी माझ्या पाय पडायले. पण त्याच्या अजून पाय दाबून झालेले. म्हणजे आई वडिलांची पुण्याई कुणाच्याही नशिबात नाही. ज्यावेळेस आई जाते ना, त्यावेळेस जे दुःख असतं ना, ते जगाच्या पाठीवरती कुणालाही नको. म्हणजे मी तर म्हणतो की आईचं, असं म्हणतात की आईच्या डोळ्यात एकच मुलगा नको जायला, पण मी या ठिकाणी म्हणतो की आई, मुलाच्या समोर आई नको जायला. इतकं मोठं दुःख असतं. त्या मावशीने मग सांगितलं ना, मी ते इमॅजिन करत होतो की काय त्या कुटुंबाची परिस्थिती असेल की काका काम करताय, तो मुलगा काम करतोय, घरात बाई नाही. अहो काय करते बाई? माझ्या आईवरून मी पाहिलेलं आहे. माझ्या बहिणीच्या लग्नाला तिने काय केलं, माझ्या लग्नाला तिने काय केलं, घर कसं उभं केलं. मोलमजुरी करून 200 रुपये घरी आल्यानंतर 150 रुपयाचा किराणा करून 50 रुपये गल्ल्यात टाकणारी आईच आहे. दुसरी कुणीच नाही करू शकत जगाच्या पाठीवरती. आणि त्यातून तो संसार उभा करणं, परमार्थ चालवणं, प्रपंच सांभाळणं. आणि त्यात आपल्या खानदेशामध्ये वेगळीच प्रथा आहे. तिने मन पोरले वसलईनी म्हणजे माले बी वस लिहित जाणी पडी, तिल देखाल गए म्हणजे साडी लिहित जाणी पडी, लगन मग गए म्हणजे आयर करणाच पडी, दवाखाना मग गए म्हणजे सफरचंद लिहित जाणं पडतील, खाली हात गए म्हणजे देख माहिती खाली हात होणे, तिला तेवढी बी अक्कल नाही. आपल्याकडे ही प्रथा आहे, बरोबर आहे ना. हे सगळं तुम्ही सांभाळताय, कुटुंब सांभाळताय, कुटुंबाचा रहाटगाडा हाकलताय. हा प्रपंच इतका सोपा नाही हो. पहिला मुद्दा, मनुष्य जन्मच सोपा नाही आहे. आणि या मनुष्य जन्मामध्ये स्त्री जन्म तर त्याच्यापेक्षा दिव्य आहे. स्त्री जन्म म्हणजे विचार करा, मी माझी बहीण, मला लग्न हे काय होतं मला समजत नव्हतं पहिल्यांदा. पण ज्या दिवशी माझ्या बहिणीचं लग्न झालं, ज्या दिवशी ती माझ्या गळ्यात पडून रडत होती, ती ज्या दिवशी गाडीत बसली ना, त्या दिवशी मला समजलं की बहीण काय असते व नेमकं. विचार करा की एका सेकंदात त्या बाईचं विश्व बदलून जातं. तुम्ही दुसऱ्याच्या घरी किती दिवस राहू शकता? पाहुणे म्हणून तुम्ही दुसऱ्याच्या घरी गेल्यावर किती दिवस राहू शकता? एक बाई, एक बहीण, एक स्त्री, ती आज इथं आहे बापाच्या घरी,
तिची झोपायची जागा ठरलेली आहे, तिची गादी ठरलेली आहे, तिच्या आंघोळीची जागा ठरलेली आहे, तिचा साबण ठरला आहे, तिच्या आईला माहिती आहे तिला काय आवडतं काय नाही, आईला तिची चहाची वेळ माहिती आहे, सगळं माहिती आहे आईला. आणि लग्न झाल्यानंतर ज्या वेळेस ती सासरी जायला निघते एका क्षणात तिची लाईफ टोटली डिफरंट. तिची राहायची जागा बदलली, तिचे राहायचे कपडे बदलले, तिचं अंथरूण बदललं, तिच्या कामाच्या वेळा बदलल्या, तिची झोपाची वेळ बदलली. त्या दिवशी मला समजलं की बहीण काय असते म्हणजे. आणि त्या सॅक्रिफायसेसला म्हणजे मी असं म्हणणार नाही, आता रेकॉर्डिंग चालू आहे म्हणून मी थोडे शब्द वेगळे वापरतो, की असं म्हणतात की सीमेवरचे जे जवान आहेत ते आपल्या देशाचं संरक्षण करतात आणि त्यांचं बलिदान जगाच्या पाठीवरचं सर्वाधिक मोठं बलिदान मानलं जातं. पण मी म्हणेल दुसऱ्याच्या घराचं सांभाळ करण्यासाठी जी बहीण बलिदान देते ना आपल्या स्वतःच्या आयुष्याचं, ते जगाच्या पाठीवरती त्याचं मोल नाही आहे. सॅक्रिफायसेस मेक्स मॅन परफेक्ट ना. सॅक्रिफाईस बलिदान केलंय माझ्या बहिणीनं किंवा तुमच्या घरातल्या प्रत्येक स्त्रीचं ते. आणि असं सगळं केल्यानंतर आत्ताच्या काळात काय ऐकू येतो, हुंड्यासाठी मुलीचा छळ, थोड्याशा पैशांसाठी सासू छळ करते वगैरे वगैरे. असं जर होत असेल तर खरंच वाटतं की मुलगी घरात जन्माला यायला नको. आज मला मुलगी जन्माला आली पण मला आत्तापासून टेन्शन येतं की माझ्या सईचं पुढं काय होणार. आत्ताशी ती 6 महिन्याची झाली, म्हणजे आत्ताशी 1 मेचा जन्म आहे माझ्या पोरीचा आत्ता, आणि माझी पोरगी आता 15 जून, उद्या 15 दिवस 6 महिन्याची होईल. मला आत्तापासून चिंता सतावते माझ्या पोरीचं पुढं काय होईल, कारण मी त्या बहिणीचं माझं पाहिलं. आणि त्याच्यानंतरही जर चांगलं स्थळ भेटलं तर ठीक आहे, जर चांगलं स्थळ नाही भेटलं तर काय करायचं. असा सगळा हा प्रपंच रहाटगाडा, आणि त्यामध्ये तुम्ही सगळे माझ्यासमोर आईच्या रूपानं आलेले आहात. हे सगळं म्हणजे बोलण्यासारखं नाही आहे, भावनाविवश आहे, मलाही सगळं समजतं. परंतु स्त्रीचा जन्म आहे, आधीपासून सांगितलं आहे, स्त्री म्हणजे काय तर घराच्या आत. पण आता 50% आरक्षण भेटलं आहे, तुम्ही तुमचं अस्तित्व गाजवताय. माझ्या बहिणी सरपंच झाल्या, तर आता माझ्या आई राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील झाल्या. म्हणजे सगळ्या ज्ञानाच्या कक्षा तुमच्यासमोर आहे, तुम्ही घराच्या बाहेर फिरू शकता. आजच्या 50-60 वर्षांपूर्वी घराच्या बाहेर निघायची परिस्थिती नव्हती. 50-60 वर्षांपूर्वी, मी म्हणतो 30 वर्षांपूर्वी नसेल, घराच्या बाहेर निघणं माहीत नव्हतं. आज तुम्ही सगळं करताय. तर ह्या सगळ्या महत्त्वाकांक्षावरती तुम्ही विजय मिळवलेला आहे. फक्त स्वतःची महत्त्वाकांक्षा हीच सांभाळली पाहिजे की आपण सगळ्या एक आहोत. कुणालाही दुय्यम लेखणं हे आजच्या काळामध्ये चुकीचं आहे असं मला प्रामाणिक वाटतं. बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु वेळेची मर्यादा आणि वेळेचं भान ठेवतो. संख्या कमी होती मावशी, परंतु ही जी संख्या होती ही सगळ्यात संख्या होती. वाणी समाजातल्या सगळ्या महत्त्वाच्या बाया इथं उपस्थित आहेत, हे मला तुम्हाला नमूद करावं लागेल. कारण जे लोकांना खरंच ऐकायचं असतं ना ते वेळेच्या आधी येऊन बसतात. हे मी माझ्या व्याख्यानाच्या अनुभवातून सांगतो. माझा टक्कल पडायला लागला आता. ज्यांना ऐकायचं असतं ते आधी येऊन बसतात. बरोबर बोलतोय का मी? हां. आणि ज्यांना नसतंच ऐकायचं ना त्यांना आता ते घरी मोबाईल पाहत असतील पण इथं येणार काय, जायचं तिथं 1 तास तो बडबड करी, तो बोली, आपण ऐकसो घरी. हरकत नाही, जेवढे आलात तेवढे खूप चांगले होतात. असे श्रोते आजच्या काळामध्ये मिळणं फार कमी असतं. महिला वर्गासाठी असे कार्यक्रम तुमच्या समाजातर्फे आणि तुमच्या अध्यक्षांतर्फे घेतले जातात. यासाठी तुमच्या अध्यक्षांचं सुद्धा मनापासून आभार आणि कौतुक करावं लागेल की आजच्या काळामध्ये व्याख्यानाचं आयोजन. आजकाल काय कार्यक्रम असतात माहिती आहेत ना महिलांचे? होम मिनिस्टर आले ग बाई, होम मिनिस्टर. आणि होम मिनिस्टरमध्ये काय असतं, ते खेळ खेळायचे. ते खेळ खेळता खेळता कुठल्या बाईचा कंबर मुडतं, कुठल्या बाईचा हात मुडतो, कुठल्या बाईचा पाय मुडतो. अध्यक्ष म्हणतो मला काय माहीत नाही, मी फक्त कार्यक्रम ठेवला होता, तुम्ही तुमच्या जबाबदारीवर खेळा. त्याच्यापेक्षा व्याख्यानाचा कार्यक्रम बरा, 1 तास खुर्चीवर बसा आणि मनसोक्त आनंद. पुढच्या वर्षी तुमचा अध्यक्ष मलाच बोलवेल ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. तुम्हा सगळ्यांना, माझ्या आयांना, माझ्या बहिणींना 100 वर्षाचं निरोगी आयुष्य देवानं बहाल करो ही देवाजवळ मनोकामना व्यक्त करतो. नाही, मला माहिती आहे तुम्ही नाही जगणार. मी काय बोललो 2 मिनिटात मॅगी तयार होते आजकाल. आधी लोक का, आता आजी का इतकं वर्ष वय माहिती आहे तुम्हाला आजींचं? जुनं खायले. बरोबर आहे का? हां, त्यामुळे तुम्ही समजिले मी काय म्हणून राहतो. पण मी देवाजवळ प्रार्थना करतो. मी कुठल्याही देवाला जाईल तर तुमच्या घराविषयी, तुमच्या परिवाराविषयी कृतज्ञता ठेवील आणि एवढंच मागेल की माझ्या सगळ्या आयांना भरभरून आयुष्य दे, त्यांच्या सगळ्या महत्त्वाकांक्षा, इच्छा, अपेक्षा पूर्ण कर, त्यांचं कुठलंही स्वप्न अपूर्ण राहू नको, त्यांच्या घरादाराचा उद्धार कर. मला इथं बोलवलं, नजर चुकीनं कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, कुणाला काही आवडलं नसेल किंवा कुणाला कुठल्या विषयावरती विवेचन करताना वाईट वाटलं असेल तर तुमचा घरातला पोरगा, माझं पोरगं बोललं, चुकलं, सोडून दिलं असं म्हणून मला माफ करा. तुमच्या हृदय मंदिरी अंतःकरणात माझ्या चुका क्षमस्व ठेवा. मी तुमच्या पायाजवळ राहतो.
हरिपाठ संपल्यानंतर गुरुपरंपरेचे अभंग असतात आणि त्या गुरुपरंपरेच्या अभंगामध्ये म्हटलंय की बोलिलेले कुरे वेडी वाकुडी उत्तरे करा दया क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुम्ही सगळे सिद्ध आहात. मी छोटा आहे, मी बोबडा आहे आणि या बोबड्या पोराचे गेले 1 तासापासून तुम्ही बोल ऐकले त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. मला इथं बोलवलं, माझा सत्कार केला त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जेड पसरतो चहूकडे पण तिला विसरून कसं चालेल तिच्याकडे, यशाची सूत्र तिच्याकडे. खरं आहे की आपल्या आईला बहिणीला म्हणजे घराचा मध्यवर्ती गाभा असते ती घरातली स्त्री. मग अशी ज्या उदाहरणाचा तुम्ही उल्लेख केलात ना, तर अशा म्हणजे घरात स्त्री नसणं ही जशी अवकळा आहे तसं घरातील असलेली स्त्री जर अशी तुम्ही अपेक्षिली आहे की बा ती सजग असली पाहिजे, सर्व बाजूंनी तिला विचार करता आला पाहिजे, हे या व्याख्यानाचं फलित आहे की तुम्ही काहीतरी विचार पेरून दिला आमच्या सर्वांच्या मनात. आणि खरोखर कुठल्याही स्त्रीने दुजाभाव न करता सर्वांना सोबत घेऊन चाललं पाहिजे. आणि आमच्या महिला मंडळाची वाटचाली गेल्या अखंड 35 वर्षापासून याचसाठी आहे की आपण साऱ्या एक आहोत आणि सगळ्यांचं व्यासपीठ एक आहे आणि सगळ्यांना एकत्रित आणणारं हे व्यासपीठ आहे आणि म्हणून आम्ही साऱ्या एक आहोत. आणि म्हणून आजचं हे व्याख्यान आमच्या दृष्टीने खरोखर खूप सक्सेसफुल आहे. एकदा जोरदार टाळ्या आकाश पाटील सरांसाठी. खूप खूप धन्यवाद आकाशदादा, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला. वयाने लहान असणाऱ्या माणसाने सुद्धा काहीतरी 4 पुस्तकं 4 अनुभव आपल्या गाठीशी बांधून आपल्यापर्यंत विचार पोचवले. आणि विचार पोचवणारा मनुष्य, विचार पेरणारा मनुष्य हा कधीही लहान नसतो. तुमच्या वयाचा भाग सोडून द्या पण तुमच्या सांगण्याचा भाग हा खूप मोठा आहे आणि आमच्यासाठी तीच गोष्ट खूप मोठी आहे. आम्हा जोली त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते आणि इथं थांबते. आपण कार्यक्रम संपला असं जाहीर करते. पुढच्या कार्यक्रमाला वेळेत या, सर्वांनी एकमेकींना निरोप द्या की आपल्यासाठी वक्ता आपण 1 तास त्यांचं म्हणजे 1-1.25 तास त्यांचा वेळ वाया घालवलेला आहे आणि आपल्याला ते कमी पदरात पडलं, त्यामुळे आपण वेळेत येऊया पुढच्या वेळेला. आणि धन्यवाद आकाशदादा, आमच्या मंडळातर्फे तुमचे खूप खूप